आपल्या घरात खायला दाणा नाही, आपल्या घरातले डबे खुडखुड वाजतात शेंगदाण्याचे, घर गळतंय आणि ते शेअर मार्केटचं काहीतरी मोटिवेशनल ऐकायचं आणि तुम्हाला जाहिराती हावरटासारखी म्हणजे एकदम भिकाऱ्यावानी करायचं, नालायक व्हावं लागेल, निर्लज्ज व्हावं लागेल, त्याला कुठलीही लाज वाटली नाही पाहिजे. जेवढा आळशी माणूस आहे ना तेवढा तो मोठा माणूस आहे. झाला सजेशन, फायनल डिसिजन मला घेणं आहे. तर आपण काय करतो की डिसिजनही आपणच घेतो, कधी कधी सजेशनही आपणच. तोंडात गुटखा, मग काय असं बोबड बाबड बोलते, थुकायला जातील, उठायला. नमस्कार मित्रांनो, नोटा टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले जे सर आहेत, मिस्टर रोहित सर, तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत खडतर परिस्थितीमधून त्यांनी यशस्वी शिखर गाठले आहे. त्यांनी जे जे काम केले आहे तर त्यामध्ये बार असो, हॉटेल असो, अगदी खुर्च्या उचलण्यापासून तर मॅकडॉनल्डपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. तर ह्या परिस्थिती म्हणून त्यांनी करोडो रुपयांचा आज रोजी व्यवसाय कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातून चालू केलेला आहे. तर त्यांची ओळख करून देण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. तर आपण रोहित सरांकडून जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं तर बरं होईल. माझं नाव रोहित नितीन काले, मी मूळचा कोपरगाव. शिर्डीपासून आपलं गाव एक 10 ते 12 किलोमीटर पर्यंत येतं. माझं जे शिक्षण आहे 10वी पर्यंतचं, 10वी ते 12वी पर्यंत शिक्षण कोपरगावमध्येच झालं. 12वी नंतर मी मुंबईला निघून म्हणजे काय, पळून गेलो घरातून. काय झालं, मला ते पेंटिंग ड्रॉइंग याच्यामध्ये आवड होती आणि घरच्यांचं म्हणणं होतं की बा आता हे पेंटिंग ड्रॉइंग मधून काय करिअर होईल का, काय होईल का, कारण त्यावेळेस सोशल मीडियाचं वगैरे एवढा काय तो जमाना नव्हता. तर पण मग माझी जिद्द होती की बा मला काहीतरी करायचं. मग मी मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट म्हणून मोठं नावाजलेलं कॉलेज आहे, तिथं मी दाखला घेण्यासाठी गेलो, पण तिथं काय माझं झालं नाही. पण मग मुंबई सोडायची कशाला म्हणून मी मुंबईमध्येच राहायचं ठरवलं. पण मग आता राहायचं म्हणजे पैसे लागतात, काहीतरी तिथं पाहिजेत. मी बरेच दिवस दादर स्टेशनला, आता राहायची सोय नाही, तिथं टॉयलेट बाथरूम असतात दादर स्टेशनला, मग मी तिथं राहायचो, झोपायचो आणि दिवसभर आपली भटकंती, कुठं काही काम मिळतं का. आणि आता तुम्ही जर विचाराल की एवढी डेअरिंग आली कुठून 12वी नंतर, तर मला ते पिक्चर पाहायचं लय शॉक. आणि त्या पिक्चरमध्ये ते दाखवतात लोक कसे जातात, काय आहे काही नाही. आणि ते पिक्चरमधून मला मग ते डेअरिंग मिळाले की बा आपण असं काहीतरी एक्सपेरिमेंट करू. म्हणून मी ते मुंबईत निघून गेलो. तिथून मग मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. म्हणजे मोठ्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळालं, पण मग दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं ते पेंटिंग ड्रॉइंगचं. तिथं काय माझं एवढं मन लागलं नाही. नंतर मी कॉलेज करता करता आपल्या मुंबईमध्ये बेस्ट बस चालतात, त्या बसमध्ये मला एका मित्राने तिथं जॉबला लावलं 4,000 रुपये महिन्याने, की तिथं ती बस साफ करायची, झाडू मारायची. तो जो जॉब होता मला, तो रात्री वडाला डेपो होता बेस्ट बसचा. तर रात्री 9:30 नंतर सगळ्या बस तिथं यायच्या. मग ती बस आल्यानंतर आम्हाला ती लिस्ट मिळायची की बा जवळजवळ 90-95 बस राहायच्यात, म्हणजे एकाच्या वाट्याला. तो डेपो मोठा होता, तिथे 400-500 बस यायच्यात. तर ते प्रत्येकाच्या वाट्याला यायचं की बा ही बस तू साफ कर, एवढ्या बसेस तू साफ कर. तर ते माझ्या वाट्याला 80-90 बस यायच्या. ते पहाटे सकाळी 8:30च्या आत क्लिअर झाल्या पाहिजे, कारण 5:30-6 नंतर परत मुंबईच्या ज्या बसेस आहेत त्या चालू होतात. मग तिथून ते काय जॉब मला एवढं नाईटला एवढा काय तो जमला नाही. 1.5 महिना तो जॉब केला, थोडंफार पेमेंट मिळालं. नंतर तिथल्याच एका मित्रांनी मला ते बर्गर बनवणारी कंपनी मॅकडॉनल्ड, त्याच्या संदर्भात सांगितलं की बा तू इथं ट्राय कर. असं करत 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 मी ते 1-1.5 वर्ष मुंबईमध्ये काढलं. तिथून नंतर माझं फाईन आर्ट, ATD डिप्लोमा आणि ड्रामा नाट्यक्षेत्र करण्यासाठी मी आपलं संभाजीनगर, पहिलेच औरंगाबाद, तिथं मी शिफ्ट झालो. 4 वर्षाची तिथं डिग्री घेतली. त्याच्यानंतर मग तुमचं जे छोट्या मोठ्या सिरियल आहेत, तुमचं शॉर्ट फिल्म आहेत, लग्नाचे कामं आहेत, वेडिंगचे कामं आहेत, फोटोग्राफीमध्ये, सिनेमॅटोग्राफीमध्ये मी माझं करिअर केलं. माझ्या शॉर्ट फिल्म, फुल फिल्म याच्यामध्ये मी असिस्टंट म्हणून, डिरेक्शन म्हणून काम केलं. नंतर
कामासाठी मग मी मुंबईत काही दिवस होतो, हैदराबादला होतो, त्याच्यानंतर मी गोव्यात होतो 2-3 महिने. पण नंतर असं तो सगळा प्रवास, डिग्रीचा प्रवास झाला. कोपरगावातून म्हणजे मी जवळजवळ 6 वर्ष 7 वर्ष बाहेरच होतो. तिथून नंतर घरी आलो आणि मग पुढं सगळं ते व्यवसायाला हळूहळू सुरुवात झाली. सर आता मोटिवेटर जे आहे युट्यूबला बघतो आपण किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये सांगितलं जातं का तुम्ही पॅशनवर काम करा. पॅशनवर जर काम केलं तर तुम्हाला सक्सेस 100% मिळतो. बरोबर. परंतु तुम्ही तुमचं पॅशन सोडून अचानक व्यवसायामध्ये आलात, यामागलं काय कारण सांगू शकता? आता काय असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात 2 गोष्टी असतात. एखादा व्यक्ती पॅशनला बिझनेस करतो आणि एखाद्या व्यक्तीसाठी बिझनेस हाच पॅशन असतो. तर माझं ते पॅशन म्हणण्यापेक्षा माझी ती हॉबी होती. आणि हॉबी म्हणण्यापेक्षा मी निवडलेला तो शॉर्टकट होता. मला ते इतिहास, भूगोल आणि ते विज्ञान आणि ते गणित माझ्या डोक्याच्या बाहेर जायचं. मी म्हणायचो त्याला आपल्याला एखादी अशी शॉर्टकट फील्ड पाहिजे. मग ते चित्रकलेचे सर यायचे, वर्गात चित्र काढून दाखवायचे, यायला म्हटले लय भारी आहे. म्हणजे ते पाठांतरण ते करण्यापेक्षा ह्याच्यात करिअर आहे. सगळ्यात पहिले मी शाळेत असताना माझ्या डोक्यात हे होतं की आपल्याला चित्रकलेचं शिक्षक व्हायचं. मी क्लासेस वगैरे पण चालवले आणि चित्रकलेत जाण्यामागे हेतू हा होता की ते मला इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान हे जड जात होतं. म्हणजे तो माझा हळूहळू छंदात रूपांतर झालं. आणि तुम्ही जसं प्रश्न विचारला किंवा समजा एखादा संगीतकार आहे तर तो त्याला त्याच्यात बिझनेस म्हणून बघतो. पण आता माझं कसं झालं, माझा बिझनेस हाच मला पॅशन झाला. पण मी चित्रकलेचे क्लासेस घेतले, छोटे मोठे व्यवसाय केले. त्याच्यानंतर मी छोटे मोठे जे ह्याचे कामं असतात, लग्नाचे, साखरपुड्याचे, बर्थडे पार्टी, याच्यात कॅमेरा म्हणून जायचो. किंवा मग मी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये त्या टीममध्ये असायचो. मग ते इव्हेंट कसे मॅनेज करायचे, काय करायचे, सुरुवातीला खुर्च्या उचलणे, वाढायला जाणे, त्यांच्या चटाया उचलणे. म्हणजे मला हे लक्षात आलं की मला कुठल्या कामाची लाज नाहीये. म्हणजे मी एकच काम करू शकत नाही, मी अनेक कामं करू शकतो. आणि मला कुठली लाज नसल्यामुळं मी व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून मी ते पॅशन म्हणण्यापेक्षा माझी जी हॉबी होती ती बाजूला ठेवली आणि बिझनेस क्षेत्रात वळालो आणि बिझनेसलाच पॅशन तयार केलं. अच्छा. नक्कीच सर, तुम्ही तुमचं पॅशन जे आहे ते पण तुम्ही जपता आणि त्याबरोबर तुम्ही व्यवसाय पण वाढीला लावलेला आहे. तर सर, आमच्या प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली असेल की नेमका आता हा व्यवसाय नेमका करतात तरी काय? एवढा करोडांचा व्यवसाय करतात, पॅशन सोडलं आणि ग्रामीण भागातून विशेष म्हणजे करतात. तर तुमचं जे कालांश उद्योग समूह आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता विषय असा झाला होता, त्यावेळेस कोरोना पिरियड चालू होता. आमची फिल्म लाईन किंवा लग्नाचं इव्हेंटचं जे क्षेत्र आहे ते गर्दी व्हावी नाही म्हणून ते क्षेत्र थोडेसे ठप्प झाले होते. आणि योगायोगाने मी त्यावेळेस गोव्यात होतो. मॅकडॉनल्डमध्ये बर्गरच्या त्या ह्याच्यात पण होतो मी. म्हणजे मी 2 वेळा मॅकडॉनल्ड्समध्ये काम केलं. एक गोव्यामध्ये पण माझं ट्रान्सफर झालं, एक मुंबईत पण होतो. त्यावेळेस मी गोव्यात होतो. तर त्यावेळेस मला ते मॅकडॉनल्ड म्हणजे जर मी कुठं जरी सांगेल की कालांश उद्योगची निर्मिती म्हणजे इन्स्पायर बाय मॅकडॉनल्ड आहे. म्हणजे विदेशी कंपनी आहे पण तिने मला खूप प्रभावित केलं की त्यांची जी बनवण्याची पद्धत आहे, त्यांची स्वच्छता, त्यांची सगळ्या गोष्टी. मी तिथं वेटर म्हणून होतो, मी काय मॅनेजर म्हणा किंवा डिग्री म्हणून मला काही नाही, 7-8 हजार रुपये पगार होता. मी तिथं काय साहेब म्हणून नव्हतो, वेटर म्हणून होतो. टॉयलेट साफ करणे, तुमचं फ्लोरिंग साफ करणे, टेबल साफ करणे, तिथं ते बनवणे किचनमध्ये, त्या गोष्टीमध्ये मी होतो. तर मला असं एक लक्षात आलं की विदेशातली कंपनी भारतात येऊन तुम्ही जर मॅकडॉनल्डचा जर सर्वे कराल, तुम्ही जर गुगल कराल, आपल्या मोबाईल नंबर एवढा त्यांचा नफा आहे. 10 आकडी नफा आहे त्या कंपनीचा. म्हणजे काही हजार करोड रुपये भारतात जाऊ द्या, पूर्ण जगभरातून काही हजार करोड रुपये ती गोळा करते. म्हणजे इतकी मोठी कंपनी, तिला झाले समजा 40-50 वर्ष झाले, अर्थात जुनी कंपनी आहे. पण तिथून मला डेअरिंग आली की ही कंपनी जर विदेशातून येते, भारतात काम करते, छोट्या मोठ्या शहरात तिचं वास्तव्य आहे, तर आपणही आपल्या स्वतःचं, आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या महिलांसाठी आपण
उद्योग करू शकतो. मग त्यावेळेस मग मी ते सोडलं, परत घरी आलो. कोरोनाचं थोडंसं सावट होतं आणि मग कोणत्या तरी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग फूड आयटममध्ये माझा इंटरेस्ट होता. कारण मला असं वाटायचं की मी मॅकडोनल्ड बर्गरच्या ज्या खाण्याच्या प्रोसेसमध्ये होतो तर मी काहीतरी करू शकतो. मी असे बरेच प्रोडक्ट बघितले. मी सुरुवात केली होती जिरे, मोहरी, ओवा, खडीसाखर या गोष्टी अच्छा. पॅकिंग करायच्या, मार्केटला विकायच्या. मग नंतर आपलं हिंदू धर्माप्रमाणे श्रावण सुरू झाला. मग लोक मला म्हणायचे, तुमच्याकडे लाडू आहे का, तुमच्याकडं चिक्की आहे का, तुमच्याकडं बटाटा वेफर्स आहे का. म्हणजे मग मला एक लक्षात आलं की याला मागणी चांगली दिसते. अच्छा अच्छा. म्हणजे काळा मसाला, चहा मसाला हे प्रोडक्ट होते आपले पहिले. पण नंतर मला लक्षात आलं की याला मागणी चांगली दिसते. मग मी काही डीलरला भेटलो की बा आम्हाला लाडू द्या, आम्ही पुढं खाली विकतो. पण मग त्यांचं कुठं काही प्रॉब्लेम किंवा सप्लाय व्यवस्थित मिळत नव्हता. मग मला त्याच्यात काम करायची एक संधी मिळाली की आपण आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकू शकतो. मग बरेचशा कंपन्यांचे लाडू मार्केटमध्ये येत होते. त्याला ते आपल्याला कॉम्पीट करायचं होतं. म्हणून आपण एक आपला युनिक म्हणून आपण त्याच्यामुळे गुळाचं मिक्सचर केलं. चांगल्या प्रतीचा गुळ आपण त्या राजगिरा लाईनमध्ये मिक्स करून आणि क्वालिटी डेव्हलप करून चांगलं लोगो, ब्रँडिंग, सिम्बॉलिझम आपण ज्याच्यात शिक्षण घेतलंय, डिग्री घेतली आहे किंवा कंपन्यांचा जो अनुभव आहे तो इम्प्लिमेंट करण्यासाठी त्याच्यात आपण पूर्ण इम्प्लिमेंट केलं. आणि मग एक 4 महिलांपासून आपण ते कंपनीचं काम सुरू केलं. आज आपल्या कंपनीमध्ये साधारण 90 ते 100 महिला काम करतात आणि एक 15 ते 20 पोरं, म्हणजे साधारण 120 ते 130 लोकांचा स्टाफ आहे. तर आपल्या कंपनीमध्ये राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की, तिळ लाडू, कुरमुरा लाडू, राजगिराला ही आयुर्वेदिक गुळ हे सुद्धा आपण हे प्रोडक्ट लॉन्च केलेत. हे ॲमेझॉनवर आहे, फ्लिपकार्टवर आहे, ऑनलाईन आहे, ई-कॉमर्सवर आहे. आणि जवळजवळ आपल्या शिर्डी कोपरगाव तालुक्यापासून साधारण 250 किलोमीटरपर्यंत आपण ते मार्केट कॅप्चर केलं. अच्छा अच्छा. सर, जसं तुम्ही सांगितलं का मॅकडोनल्डला 40 वर्ष 50 वर्ष लागलेले आहेत. जसं प्रत्येक व्यवसायाला मित्रांनो लगेच मोठा होतो असं काही नसतं. सरांनी पण छोट्या छोट्या व्यवसाय ट्राय केले. त्या ट्राय केल्यानंतर ते काही व्यवसायामध्ये फसले किंवा नुकसान सहन केलं. त्याच्यानंतर त्यांनी हा व्यवसाय निवडला. परंतु त्यामध्ये सर ह्या झाल्या व्यवसायाच्या गोष्टी. परंतु आपल्या ग्रामीण भागातून मुलांचा किंवा मग नवयुवक आहे त्यांना अडचणी अशा असतात की आपण जर सुरुवात करायची आहे ती एक तर ग्रामीण भागातून करायची की शहरातून करायची, कुठून पुश भेटल. आता तसा तुमच्या मनामध्ये काही विचार आला असेल, नेमका तुम्ही ग्रामीण भागच का निवडला? कारण तुम्हाला स्कोप हा शहरात पण खूप असेल. कारण मॅकडोनल्डचं बघितलं ते पहिलं टार्गेट एरिया त्यांचा असा असतो की मोठा शहराचा असतो, सिटी असतो आणि सिटीचा पॉईंट बघितला जातो. आता हळूहळू ते ग्रामीणकडे आले. पण तुम्ही सुरुवातीलाच ग्रामीण निवडलं, यामागचं काहीतरी कारण असेल, तुम्ही सर्वे केला असेल नेमकं काय? यामागचं कारण असं आहे की कोणी शहरातून करावं किंवा कोणी ग्रामीण मधून करावं असा विषय नाही. तुम्ही ज्या एरियातून लहानाचे मोठे झाले किंवा तुम्हाला ज्या एरियामध्ये तुम्हाला माहिती की मला ही गोष्ट अवेलेबल होईल, मला प्लास्टिक पाहिजे, कढई पाहिजे, जागा पाहिजे, जी गोष्ट आपल्याला जिथं माहिती आहे की इथं मिळते किंवा ज्या दुकानदारांवर आपल्याला विश्वास आहे की आपण एखादं जर प्रोडक्ट घेतलं आपण यांच्यावर एक्सपेरिमेंट करू शकतो किंवा हे आपल्याला सांगतील की हे प्रोडक्ट खरंच भारी आहे, छान आहे, तर सुरुवात अशी केली पाहिजे की आपल्याला ज्या जागेवर विश्वास आहे. आता मॅकडोनल्डनी काय डायरेक्ट भारतात चालू नाही केलं, तिने आधी त्याच्या देशात काम केलं, त्याच्या लोकेशनला काम केलं, तिथून तो हळूहळू हळूहळू पुढं सरकत गेला. तसं आपण असंच केलं पाहिजे का आपण जिथं राहतो, जिथं आपल्याला आपल्या लोकांवर कॉन्फिडन्स आहे किंवा आपण जिथं ते एक्सपेरिमेंट करू शकतो तिथून व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे. जो व्यक्ती जिथं राहतो तिने तिथून त्या व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे. बरं, नक्कीच सर. हा जो मेसेज आहे आमच्या तरुण वर्गांना नक्कीच काहीतरी व्यवसाय करण्यासाठी प्रेरणादायक ठरेल. माझा पुढील प्रश्न तुमच्यासाठी असा राहील सर, का हे तुम्ही जे एवढा मोठा करोडोचा व्यवसाय चालू केलेला आहे, बरोबर, सुरुवात जी होती फाउंडेशन पासून होती. फाउंडेशन म्हणजे सुरुवात ही तुमच्या मनात आलेली आयडिया, ते आयडिया प्रथमतः आपण एखाद्या मित्राला सांगतो किंवा घरी फॅमिलीमध्ये शेअर करतो. त्याच्यानंतर त्या पुढच्या गोष्टी सुरुवात होऊन जाते. बरोबर. पण सुरुवातीलाच काय असतं, आपले फ्रेंड सर्कल असो किंवा मग मित्र वगैरे असो किंवा मग आपले रिलेटिव्ह असो किंवा फॅमिली असो, याच्यातून समजा प्रत्येकाला निगेटिव्ह रिस्पॉन्ड येईल असं काही म्हणत नाही मी, परंतु बऱ्याच वेळा निगेटिव्ह रिस्पॉन्स येतो. तिथंच बरेच जण तरुण वर्ग थांबून जातात. बरोबर. तर या अशा गोष्टी काही घडल्या का तुमच्या बाबतीमध्ये? किंवा जर घडत असेल किंवा घडल्या नसेल तर ज्यांच्याबद्दल घडतात त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? कारण जेणेकरून बरेच जण आता व्यवसायामध्ये उतरू इच्छितात, त्यांना ही शंका कायम
सतावत असते थोडक्यात. नाही, निगेटिव्ह रिस्पॉन्स हा प्रत्येकाला मिळतो. तुम्ही कोणतंही घराणं घ्या किंवा कोणतंही हे घ्या, काय असतं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्या दोन्ही बॅलन्स गोष्टी. निगेटिव्ह गोष्टी म्हणजे कसं आहे की पाऊस आला म्हणजे निगेटिव्ह आहे आणि आपण छत्री घेऊन जातोय म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह. माणूस ज्या वेळेस तयारीत असतो, पाऊस येणं हे निगेटिव्ह नाही ऍक्च्युली, ते आपल्यासाठी चांगलं असतं. पण आपण किती सेफ्टी आहे किंवा आपण किती तयारीत बाहेर निघतो याला फार महत्व असतं. म्हणजे ज्यांनी पेन्सिलचा शोध लावला असत हा पॉझिटिव्ह शोध आहे, पण जो निगेटिव्ह विचार करणार आहे त्यांनी खोडरबरचा शोध लावला किंवा जर चूक झाली तर करायचं काय. तर खोडरबरचा शोध लावणारा काय निगेटिव्ह म्हणून ग्राह्य धरले जात नाही. तर आपल्याला जो निगेटिव्ह कमेंट करतोय किंवा घरातून जो निगेटिव्ह रिस्पॉन्स येतोय तर त्यांचं निगेटिव्ह कन्व्हर्टेशन पॉझिटिव्ह मध्ये करणं, त्यांचं जी सायकोलॉजी ती पॉझिटिव्ह मध्ये करणं हा खूप मोठा टास्क आहे. आणि कदाचित ते जे निगेटिव्ह बोलताय किंवा काही अभ्यास करून सांगताय कदाचित त्याच्यात तथ्यही असू शकतं. तर आपल्याला ते मोडकळीस आणणं किंवा नाही मी जे करतोय ते बरोबर आहे आणि मला ज्याच्यावर कॉन्फिडन्स आहे तो बरोबर आहे. कारण काय असतं प्रत्येक जणचा नजरिया वेगळा असतो बघण्याचा. तर त्याच्यामुळं मी युवकांना तेच सांगेल की तुमचा नजरिया एकदा तुम्ही चेक करा, तुमच्या चष्म्याच्या कासा प्रॉपर पुसा, तुमचं व्हिजन क्लिअर ठेवा आणि जर ते क्लिअर असेल तर जे निगेटिव्ह असतात त्यांचा सल्ला ऐका. त्यांच्या सल्ल्यात जर दम असेल तर ते प्रॉब्लेम शोधा की बा हे निगेटिव्ह हा असं बोलतोय, अशी अडचण आल्यावर आपल्याकडे प्लॅन बी काय. तर ही तयारी करून तुम्ही पुढचं डिसिजन घ्या. पण याला त्याला सल्ले विचारत बसू नका. तुम्ही जर क्लिअर असाल, तुम्हाला जर माहिती की मला इथपर्यंत जायचंय तर तुम्हाला जायचंय. फक्त आता तुम्हाला इथून तिथपर्यंत जायचंय, मग गाडी फेल झाली तर काय, मग पंक्चर झाली तर काय, लाईट उडाला तर काय. सल्ल्याची गरज आहे पण मोजक्या सल्ल्यांची गरज आहे. आता जर एखादा निगेटिव्ह माणूस म्हणतोय की बाबा तुझं लाईट उडाला तर काय करशील, तर तुम्ही लाईट चेक करून घ्या बरोबर आहे का. एखादा म्हटला टायर पंक्चर झालं तर काय, एखादा टायर सोबत ठेवा. एखादा म्हटला पेट्रोल रस्त्यात संपलात काय, मग पेट्रोलचं एखादी बॅग सोबत ठेवा. पण थांबू नका. पेट्रोल संपत म्हणून गाडी चालवण्याचा माणूस थांबत नाही. तो बॅकअप मध्ये काम करतो, कुठंतरी शोधतो, भरतो, पुढे चालतो. तसं एखादा निर्णय तुम्ही घेतला किंवा तुम्हाला त्या विश्वास आहे की बाबा मला इथपर्यंत पोहोचायचंय तर ते सगळी तयारी करून सगळं निगेटिव्ह घरच्यांचं बाहेरच्यांचं ऐकून तयारी पाठीवर घ्या, निघा. म्हणजे ती जी सिच्युएशन आहे ती तुम्हाला टॅकल करता आली पाहिजे त्या सिच्युएशनला. कारण काय घरचे म्हणा किंवा इतर जे आपले संबंधित आहे तर ते म्हणजे थोडक्यात डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, त्यांना पण वाईट नाही वाटलं पाहिजे. त्यांचा सल्ल्याचा कधी कधी आपल्याला उपयोग पण होतो कारण त्याचा अनुभव असतो, वय असतो. बरोबर, असं तुमचं म्हणणं आहे. येस. निश्चित सर. अजून एक प्रश्न असा आहे की आपण मार्केटमध्ये आम्ही बघतो कालांश ही कंपनी कमी कालावधीमध्ये, लॉकडाऊनला जास्त वर्ष नाही झाले, 5-6 वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले आणि इतक्या मोठ्या करोडाचा व्यवसाय करत आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये कालांश हा शब्द आहे. आपण मार्केटमध्ये आम्ही बघतो किंवा बरेच जण बघतात. तर त्यामध्ये मला असं म्हणायचं होतं का हा कालांश शब्द जो आहे तर त्या मागचं कारण काय, ब्रँड नेम हे महत्वाचं आहे. तर तुम्ही काय ठेवता आणि त्याच्यावर कंपनी चालते. जेवढं अवघड, मी माझ्या माहितीनुसार जेवढं अवघड असेल, समजा काही बऱ्याच कंपन्या, गुगल कंपनी आहे किंवा मग याहू कंपनी, हे नाव आपल्याकडे प्रचलित नाही. बरोबर. झोमॅटो म्हणा, स्विगी म्हणा आणि अजून ती ओला उबेर, बरोबर. ओला शब्द आहे, आपण चुका म्हणू शकतो किंवा असं. पण मग ओयो ही कंपनी ही तर एकदम आपल्याच भारतातलं व्यक्ती आहे पण वेगळं नाव आहे, मग ते चर्चेत राहतं. नेमकं तुम्ही चर्चेत राहण्यासाठी हे कालांश नाव घेतलं, कारण बऱ्याच वेळा कसं असतं नुसते चर्चा महत्वाची नाही तर त्या नावामध्ये काहीतरी हिस्ट्री असते किंवा त्या नावामध्ये काहीतरी काही गोष्टी असतात का त्या भविष्यात जाणणार असतात किंवा आता हा व्यवसाय चालू झालेला आहे 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर त्याची जी अचिव्हमेंट असेल त्यासाठी तो नाव बनवलेलं असतं. या मागलं काहीतरी काही तुमचं काही धोरण होतं, तेवढं समजलं बरोबर. आता तसं काही धोरण नव्हतं. मला 3 अक्षरी नाव पाहिजे होतं, सरळ, सोपं, साधं. त्याला खूप मोठे वेलांटी, जोडाक्षर ह्या गोष्टी मला नको होत्या. जो लोगो हाताने सुद्धा आपण पेंट करू शकतो असा तो मला बनवायचा होता. त्याच्यानंतर आमचं जे आडनाव आहे ते काळे, काले, काला, ते असं ते प्रत्येक डॉक्युमेंटवर ते चेंजेस आहेत. आणि जो कालाचा अंश आहे म्हणजे
अंश आहे. हा. म्हणजे कालांश हा संस्कृत शब्द आहे. बरं. त्याचा जो अर्थ आहे तो वेळ आहे. म्हणजे वेळातला सगळ्यात छोट्यातला छोटा जो पार्ट आहे, लास्ट पार्ट जो येतो तो कालांश. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे वेळेचे ज्यावेळेस तुम्ही सगळे तुकडे करतात बरं. वेळेचे, बरोबर. आणि शेवटचा जो तुकडा असतो त्याला कालांश हा शब्द आहे संस्कृतमध्ये. अच्छा अच्छा. आणि तो कलश कालांश याला तो सिमिलर आहे. दुसरी गोष्ट अशी, आमच्या आडनावाला तो थोडासा सिमिलर आहे. तिसरी गोष्ट अशी की माझं असं म्हणणं होतं, ज्यावेळेस तुम्ही गुगल करता, कुठली गोष्ट तुम्ही गुगल करता, तर गुगलवर ऑलरेडी ते नाव नकोय. जर असेल तर गुगल काय करतं, जर तुम्ही खूप पॉप्युलर असाल तर वर नेतं, आणि तुम्ही जर स्ट्रगलर असाल तर ते तुम्हाला एवढी व्हॅल्यू देत नाही, तुम्ही खाली जाल. बरोबर. आता आज जर तुम्ही कालांश लाडू टाकलं तर ते पटकन वर आपलंच येईल, कारण ऑलरेडी कोणी ते नाव वापरणार नाही, ते नाव चोरी जाणार नाही, कारण कोणाला त्या नावाशी काही घेणं नाही. म्हणजे हे जे नाव आहेत हे कोणी चोरत नाही. समजा आता ओयो नाव कोणी चोरणार नाही. झोमॅटो नावाचं मी ते वाचलं होतं की ते टोमॅटो पासून आलंय. अच्छा अच्छा. त्यांचा तो फूड आयटम टोमॅटो आहे ना, ते साऊंड छान वाटतो, त्याच्या मागे असं काय हे नाही. आणि गुगलचं पण जे नाव आहे तर त्याच्यामध्ये ना GOGLE असं काहीतरी होतं ते, पण ते ज्यावेळेस टाईप करणाऱ्याने ते मिस्टेक केली कोडिंग मध्ये, ते डबल ओ टाकून दिला, तर तो त्यांना आवडून गेला बाय डिफॉल्ट. बरोबर. म्हणजे असे सुद्धा कंपन्यांचं ते असतं. आणि मला एक स्वीट सिंपल, आणि ह्याच्यात जर तुम्ही लोगो जर बघितला, तुम्हाला इथे एक हॅप्पी मॅन दिसेल, म्हणजे एखादा असा स्ट्रॉंग मॅन जो आहे लोगोचा, थोडक्यात या टाईप असा, हा ते असं दिसेल तो इथे. जर तुम्ही जर हा पॉइंट नोटीस केला, बघा, हा बरोबर, तर ते डिझायनरनी तसं ते बनवलंय. बरोबर. आणि तो जो वेळेचा जो अंश आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला महत्व म्हणतात, त्या वेळेच्या प्रत्येक मिली सेकंदला पण महत्व आहे. तो अंश बरोबर तुम्ही कालांश म्हणून इथं ठेवलेला आहे. आणि तो लाडूला पण सिम्बॉलिझम करतो सर्कल मध्ये. बरोबर. करेक्ट. आणि फार त्याच्या मागे खूप अभ्यास, खूप रिसर्च, असं काही नाही. आवडलं, नॉमिनल, साऊंड क्लिअर वाटला, म्हणजे ऐकायला छान वाटलं, आणि ते गुगलला कुठं दिसलं नाही, तुम्ही ते फायनल करून टाकलं. म्हणजे मित्रांनो, बरेच जण आहे ना, स्टार्टअप बाजूलाच राहतो, पण काय नाव ठेवायचं याच्यामध्ये वर्ष घालतात, 2-2 वर्ष. आणि मी तर असं ऐकलंय सर, नावासाठी सुद्धा लाखो रुपये खर्च केले जातात. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं का ते रस्त्याने जायचं असेल तर टायर पंक्चर झालं, काय पेट्रोल नाही, काय तुम्हाला जायचंय ते जायचंय, या ज्या गोष्टी आहे, बऱ्याचशा गोष्टी त्या महत्वाच्या आहेत, पण त्यांना तुम्ही किती वेळ द्यायला पाहिजे ते पण खूप महत्वाचं आहे. असं सर, नक्कीच तुम्ही जी माहिती देत आहात तर ते आमच्या युवकांना लाभदायक आहेच आहे, प्रेरणादायी पण आहे. तर सर, आता तुम्ही जी एवढी मोठी कंपनी स्थापन केलेली आहे, तर त्यामध्ये जी टीम जी काम करते, तर ती कशा पद्धतीने काम करते याबद्दल थोडी माहिती सांगा, जेणेकरून काय होतं, टाइम मॅनेजमेंट बरोबर आहे ना, टीम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. कारण टीम मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर आज रोजी तुम्ही आमच्या संघ आहात, बरोबर, परंतु तुमची टीम तिकडे काम करते, बरोबर, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण जसं ऑटो पायलट मोड म्हणतो तसं, म्हणजे तुम्ही व्यावसायिक आहात हे त्याच्याहून सिद्ध होतं, नाही तर तुम्ही दुकानदारात आहात, बरोबर. असं तर मग हे टीम बद्दल तुम्ही कसं सांगशाल तुम्हाला? कारण काय, म्हणजे माझ्या माहितीनुसार आत्ताच्या परिस्थितीला जरी कामगार मिळणं आणि चांगला माणूस मिळणं खूप मोठं चॅलेंज आहे. तर त्याबद्दल आज जरा सांगितलं तर बरं होईल आमच्या युवकांसाठी. आता माझं एक असं मत आहे वैयक्तिक, की तुम्हाला म्हणजे मार्केटमध्ये लोकांना जे काम येतं, समजा मला कार चालवता येते, याचा अर्थ असा नाही की मी कार चालवत बसायचं आणि माझ्या कंपनीच्या गाड्या चालवत बसायच्या. म्हणजे तुम्हाला जबाबदारी कुठेतरी सोडणं, टाकणं. कारण तो व्यक्ती जर गाडी चालवतोय, किंवा आज मी लाडू बनवू नाही शकत, तुम्ही जर आता मला दिलं किंवा तुम्ही लाडू बनवा, मी नाही बनवू शकत, आणि मला बनवायचे पण नाही, मला शिकायचं पण नाही, कारण त्याच्यासाठी माझ्याकडं चांगले कारागीर आहेत. आता समजा सगळीकडं अंबानीचं उदाहरण निघतं समजा, किंवा एखाद्या मोठ्या उद्योजकाचं उदाहरण निघतं, ती गोष्ट तो बनवत बसत नाही, किंवा त्याच्याकडं किती नॉलेज आहे तो त्याचा पॉइंट असतो. बेसिक नॉलेज हे प्रत्येक उद्योजकाकडं असतंच, पण तो त्या गोष्टीसाठी चांगला व्यक्ती हायर करतो. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीतला बेस्ट टू बेस्ट व्यक्ती
हायर करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला टाइम मॅनेजमेंट किंवा लेबरचा, तर कसं असतं कुठल्याही व्यवसायाला आहे ना डिसिजन मेकर एकच असला पाहिजे, हा खूप मोठा पॉइंट आहे. अच्छा अच्छा डिसिजन मेकर 2 किंवा 3 असले का तुमचा बिझनेस गेला. पार्टनरशिप मधले कुठलेही बिझनेस मला असं वाटत नाही की ते खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे किंवा यशस्वी चालू आहे, कारण 2 तज्ञ माणसं आले का क्रॅशेस होतात. एक तज्ञ असला तो चुकल भले, पण त्याची चूक मान्य बी करील आणि पुढे पण निघून जाईल. पण 2 जण भांडत वाचणार, ब्लेम करत वाचणार, त्याच्यामध्ये तुमचा कॉम्पिटिटर वर निघून जाणार. आज मी एकटा जरी डिसिजन मेकर असलो, समजा माझा भाऊ आहे किंवा माझी मिसेस आहे किंवा माझी फॅमिली आहे किंवा माझे जे कंपनीतले कारागीर लोक आहेत किंवा जे मॅनेजर लोक आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करतो की बाबा मला असा निर्णय घ्यायचा आहे. 4 लोकांना विचारतो मी की बाबा मला एक्सपॅन्ड करायचंय, असं आहे, पण डिसिजन माझ्याकडे ठेवतो. मी सजेशन घेतो. सजेशन आणि डिसिजन मध्ये खूप मोठा फरक आहे. लोक काय करतात, पोरं काय करतात यंग, की डिसिजन लोकांकडून घेतात आणि सजेशन स्वतः देतात. काम आपल्याला करायचंय तर डिसिजन आपण घेतला पाहिजे. मला जर एखादं काम करायचंय तर मी आता समजा मला बिल्डिंग बांधायची, हा झाला माझं डिसिजन, तर मी इंजिनियरकडनं सजेशन घेतलं पाहिजे की बा तिथं कॉलम कसे आहेत, तिथं स्टील कसं आहे, कुठल्या कंपनीचं सिमेंट वापरू, हा झाला सजेशन. फायनल डिसिजन मला घेणं आहे. तर आपण काय करतो की डिसिजनही आपणच घेतो, कधी कधी सजेशनही आपणच देतो आणि तिथं फार मोठी गफलत होते. म्हणजे ज्या व्यक्तीचं जे काम आहे त्याला ते करू दिलं पाहिजे. आता आम्ही कसं केलंय की महिलांची वर्गवारी केली की त्यांचा ग्रुप तयार केलाय 7-7, 8-8 महिलांचा. त्याच्यावर एक सुपरविजन ठेवलंय किंवा त्या महिलांची लाडू क्वालिटी फिनिशिंग ती बघितली गेली पाहिजे. स्वच्छतेसाठी एक लेडीज ठेवली की तिने फक्त कागद कचरा काडी माती काही दिसतंय तर तिने ते साफ केलं पाहिजे. हजेरी आणि प्रेझेंटीसाठी एक व्यक्ती आहे की तिने ते प्रत्येकाची हजेरी घेणे, प्रेझेंटी घेणे, त्याच्यानंतर स्टॉक मेंटेन ठेवणे, आपल्याकडे कच्चा माल किती, पक्का माल किती, आपल्याकडे आजचं प्रोडक्शन किती. त्याच्यानंतर एक जण म्हणजे असे जबाबदारी वाटून दिले, कामं वाटून दिले आणि त्यांच्यावर पूर्णतः विश्वास ठेवलाय. म्हणजे विश्वास ठेवणं आणि अंधविश्वास ठेवणे हे 2 प्रकार आहे. तर आमची एक टीम सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पण बघत असते किंवा माझंही वैयक्तिक प्रत्येक वेळी लक्ष असतं किंवा हा माणूस का टाइमपास करतोय, ही लेडीज का गप्पा मारते किंवा तिथं कचरा का पडलाय. तर हे आपलंही काम आहे की ते बघणं. पण काय होतं, प्रत्येक काम मी करू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो ज्याच्याकडे जेवढे जास्त एम्प्लॉय आहेत ना, तो सगळ्यात आळशी माणूस आहे जगातला, कारण त्याला काम करायचा कंटाळा येतो म्हणून ते एम्प्लॉय ठेवतो. आणि म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे, हे पसणार नाही तुमच्या प्रेक्षकांना, तर माझं असं म्हणणं आहे की जेवढा आळशी माणूस आहे ना तेवढा तो मोठा माणूस आहे. म्हणजे सगळे मोठे शोध आळशी माणसांनी लावलेले असावेत. ज्याला पायी चालायचा कंटाळा आहे त्याने गाडीचा शोध लावला, ज्याला ते टपाल आणि ते वेटिंग नकोय की बा माझं पत्र कधी पोहोचल त्याने मोबाईलचा शोध लावला असं पटकन. म्हणजे आळशी माणसांमुळे बऱ्याचशा गोष्टी इन्व्हेन्शन झाले. आणि जो खूप ऍक्टिव्ह आणि खूप ते काम घेऊन पळतो, मग माझ्या डोक्यात असं असतं की बा तिथं ते काम पडलंय ना, तर माझ्याकडे मॅनेजमेंटसाठी कुठला व्यक्ती, मी ते डोकं लावत नाही बसत, तो व्यक्ती तिथं प्लेस करायचा. त्याच्यामुळे काय झालं, 4 महिलांवरून माझ्याकडं 130 लोकांचा स्टाफ झाला. बरोबर. असं. आणि ज्यावेळेस तुमच्या अंगावर पगार द्यावा लागतो, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मानगुटीवर पगार घ्यायला लोक बसतात ना, त्यावेळेस तुम्ही जास्त पळतात, कारण ते प्रेशर असतं, खूप पगार द्यायचा आहे. मग त्याच्यामुळे तो माल सेल करतो आणि ते माल सेल केल्यामुळं तिथून रिटर्न्स मिळतात आणि असं करत करत कंपनी मोठी होती. अरे वा, खूपच छान. सर, आता तुम्ही जे महिला वगैरे जास्त उल्लेख केला, म्हणजे तुम्ही प्राधान्य बऱ्याचशा म्हणजे महिलांना जास्त दिलेलं आहे आणि तुमचे जे एम्प्लॉईज आहे त्यामध्ये पुरुष वर्ग पण आहे, बरोबर. तर या लोकांसाठी आता तुम्ही तुमच्या कंपनीच्या पद्धतीने तुम्ही समजा तुमचं ट्रॅकिंग वगैरे सिस्टीम सगळ्या गोष्टी आहे, पण त्यांच्यासाठी तुम्ही काही अशा सुख सुविधा वगैरे काही दिलेल्या आहे का, जेणेकरून त्या नवीन उद्योजक जे आहेत त्यांनी त्यांच्या जे समजा स्टार्टअप असेल किंवा एखादी कंपनी असेल त्यांनी ते म्हणजे आग्रहाने त्या गोष्टी केल्या पाहिजे का, त्याला टाळता कामा नये. म्हणजे कॉस्ट कटिंग मध्ये विचार करता करता बरेच जण काय करतात की त्यामध्ये कॉस्ट कटिंगच्या नादामध्ये ना जे आपण एम्प्लॉईला द्यायला पाहिजे ते द्यायचं राहून जातात. बरोबर बरोबर. त्यामध्ये तुम्ही कसं करतात? नाही, आता कसं आहे, आमच्या कंपनीची जे पगार सिस्टीम आहे ती दर 15 दिवसाला आहे. 15 दिवसाला पगार गेला म्हणजे गेलाच पाहिजे. नाही तर आम्ही काय करतो, आमच्या स्वतःला पेनल्टी मारतो. पेनल्टी म्हणजे कशी, समजा एखाद्या व्यक्तीला 500 रुपये रोज आहे
आणि समजा आम्हाला पगार द्यायचा आहे 5 तारखेला, आमची सिस्टीम 5 तारीख आणि 20 तारीख आहे. जर 5 तारखेला त्या व्यक्तीला पगार नाही गेला, समजा एखाद्याला 500 रुपये रोज आहे, तर 5 तारखेला त्याला पगार नाही गेला आणि 6 तारखेला द्यायचा राहिला, त्याला 100 रुपये एक्स्ट्रा देतो आपण, कारण त्या आमच्याकडनं पगार ऍडजस्ट नाही झाला. असं झालेलं नाही आजपर्यंत, पण ते आम्ही सांगतो की बाबा पगार एक तर तो व्यक्ती गैरहजर राहिला तर तो 6 तारखेला जातो किंवा पुढच्या दिवशी जातो, नाही तर आमचं 5 तारीख म्हणजे 5 तारीख. तर याच्याने काय झालं, सगळ्यात पहिले तुम्ही जर लेबर हायर करत असाल किंवा एम्प्लॉई तुमच्याकडे जर विश्वासाने काम करत असेल, तुम्हाला त्यांना सुद्धा विश्वास असा देणं आहे की तुमचा पगार इथं टाइमवर मिळणार आहे. बरोबर. तर सगळं, आणि यांना काय लागतं, आपल्या एम्प्लॉईला काय लागतं, पगार टाइमावर पाहिजे. आणि पगार टाइमावर वेळेत आणि योग्य जर दिला, त्याच्यानंतर तुम्ही जे एक्स्ट्रा गोष्टी द्याल ना, त्याच्यात तो खूप हॅप्पी असतो. म्हणजे पगार आमची कंपनी एकदम वेळेवर देते. दुसरी गोष्ट, गावापासून ज्या दूर महिला राहतात त्यांच्यासाठी आपण पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस आहे. म्हणजे आपली गाडी कंपनीची येते, नेऊन सोडते त्यांना फ्रीमध्ये. त्याच्यानंतर त्यांना समजा चहा पाणी, तर आपल्या चहा पाणी स्वच्छतागृह हे स्वच्छ असले पाहिजे, हे सगळ्यात पहिला मुद्दा आहे. कारण महिला वर्ग काम करतो तिथं, तर ह्या गोष्टी, तिथलं वातावरण जे आहे ते विभागलेलं गेलेलं जर असलं तर भांडणं होत नाही. म्हणजे समजा एकाच कामासाठी जर आपण 2 व्यक्ती जर निवडले किंवा 2 सुपरवायझर निवडले त्याच डिपार्टमेंटसाठी, तर क्रॅशेस होतात, मतभेद होतात आणि तिथून वाद तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर आपण रक्षाबंधन कंपनीत साजरा करतो, दिवाळी करतो, त्याच्यानंतर तुमचं संक्रांतीचा सीझन आहे, संक्रांतीचं ते महिलांचं हळदी कुंकू असतं, ते पण आपण कंपनीमध्ये अशा गोष्टी राबवतो, ऍक्टिव्हिटीज घेतात. आणि त्याच्यानंतर दर महिन्याला जी बेस्ट एम्प्लॉई आहे तिला अवॉर्ड असतो, किंवा दर 15 दिवसाला एखाद्या नवीन व्यक्ती आली, तिने चांगलं काम केलंय तर तिला एक वेगळा पुरस्कार आपण देतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या आपण त्याच्यात इम्प्लिमेंट करतो. म्हणजे ऍप्रिशिएशन आणि रिवॉर्ड या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत टीम मध्ये. सर, आता हे तरुणांसाठी बऱ्याच वेळा प्रश्न असा असतो की व्यवसाय करावा की नोकरी करावा. घरच्यांचा प्रेशर असतो, बरोबर, त्याचं वैयक्तिक मत असतं, आणि सामाजिक दृष्ट्या तो समजा परिसर फिरत असतो, त्यावेळी त्यांचे मैत्रिणी जे असतात ते कुठंतरी जॉईन झालेले असतात, चांगल्या पगारावर असतात, आणि कधी कधी एखादा व्यवसाय घेऊन पुढे चाललेले असतात. बरोबर. आता आपण जे समजा बोलतोय, चर्चा करतोय, आपण अशा लोकांसाठी करतोय की जे ऑलरेडी स्टार्टअप मध्ये आहेत. बरोबर. किंवा मग ज्यांना आता करण्याची इच्छा आहे, ते आपला जो वर्ग आहे तो जरा जास्त आहे, कारण त्यांना शंका जास्त असतात. मग तुम्ही याच्यामध्ये समजा त्यांना काय सल्ला द्याल की व्यवसाय करायला पाहिजे का नोकरी करायला पाहिजे, की काय करायला पाहिजे नेमकं? कारण काय तो आता जनरेशन जे आहे आपल्याच वयाचं आहे समजा, बरोबर, कारण आपणच समजू शकतो त्या काही गोष्टी. हे बघा, आता जर त्याला व्यवसाय करायची इच्छा असेल तर सगळ्यात पहिले त्याला नालायक व्हावं लागेल, निर्लज्ज व्हावं लागेल, त्याला कुठलीही लाज वाटली नाही पाहिजे. त्याला जर लाज वाटत असली किंवा त्याला त्याच्या ब्रँडचा म्हणा किंवा त्याला त्याच्या व्यवसायाचा जर कमीपणा कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात वाटत असला, तर तिने व्यवसाय एक तर तो करू नये, नाही तर व्यवसाय करू नये, तिने करावा जॉब. अच्छा. कारण काय असतं, सगळ्यात पहिलं असं असतं की आपल्या ब्रँड बद्दल आपल्याला असलेला जसं अभिमान, जसा आपण आपल्या भारतीय तिरंग्याचा अभिमान बाळगतो, तसा आपल्यासाठी हा तिरंगा असतो. आणि जर याच्यावर तुम्ही नाव ठेवत असले किंवा तुम्ही जर समाधानी नसले तर तुम्ही हा ब्रँड वर नेऊ शकत नाही. पहिला मुद्दा हा आहे. त्याच्यात काय असतं, तुम्हाला जाहिरात करताना, ब्रँडिंग करताना तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. आता मी माझी मिसेस ट्रिपला गेलो होतो केदारनाथला. अच्छा. तर मी त्या ट्रिपच्या माझ्या बॅगेमध्ये मी लाडू ठेवले, बॅगेमध्ये 5-10 पुढे ठेवले त्या सगळ्या कपड्याच्या आणि त्याच्या ह्याच्यात, आणि आपलेच लाडू. आणि केदारनाथला वर मंदिरात गेल्यानंतर मी ते बाहेर वाटले आणि त्याचं शूटिंग केलं आणि ते प्रमोशन म्हणून सोशल मीडियावर टाकलं. म्हणजे तुमच्या डोक्यात 100% ब्रँडिंग असलं पाहिजे. माझ्या कारमध्ये कायम मी 2-5 पाकिटं ठेवतो. एखादी दिंडी चालली, तिला वाटायचे शूट करायचं, म्हणजे समाजसेवा प्लस तुम्हाला ब्रँडिंग पण करता आली पाहिजे. आता मला मी माऊरगडाजवळ गेलो होतो, तिथं असे ते माकडं बिकडं, त्या ज्या कार चालतात तिथं ते माकडं चालू होत त्यांचं. मी गाडी थांबून त्या माकडांना लाडू पाकिट फोडून दिले. मला माहित नाही माकडं लाडू खातात का नाही खातात, पण त्यांनी ते लय आवडीने खाल्ले.
त्याचं ते शूटिंग घेतलं मस्त. अरे ओके. म्हणजे 24 तास तुमच्या डोक्यात तुमच्या प्रोडक्ट बद्दल हे विचार चालू पाहिजे. तुमच्या व्यवसायाबद्दल 24 तास तुम्ही जागरूक असले पाहिजे. आणि तुम्हाला जाहिराती हावरटासारखी म्हणजे एकदम भिकाऱ्यावानी करायचं जाहिरातीसाठी. अच्छा अच्छा. ज्यावेळेस जो व्यक्ती त्याच्या ब्रँडसाठी तळमळ करतो, भिकाऱ्यासारखी जाहिरात करतो, कुठल्याही कार्यक्रमात न सांगता जाऊन पोहोचायचं आणि आपलं काय असेल ते ब्रँडिंग करायचं, त्या माणसांना एकदम हलकट व्हावं लागेल तुम्हाला बरोबर. ब्रँडसाठी. तो माणूस व्यवसाय चांगला करू शकतो. त्याच्यानंतर ज्याला ह्या गोष्टीची लाज वाटते, मग कसं नको 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 नामुक अमुक तमुक तमुक, त्या माणसानं तो माणूस काय वाईट म्हणून नाही, प्रत्येकाची विचारशक्ती आणि रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असते. बरोबर. तर त्या माणसाने एक आपला सेफ्टी झोन निवडावा. त्यांनी ते रिस्क बिक्स आणि ते मोटिवेशनल भाषण आणि ते मोठे मोठे स्वप्न पाहून त्यांनी त्याचं हे नाही करावं. ज्याच्यात खरंच ते आहे, हारला पिकेल लागलाच चालत. ज्याला व्यवसाय करायचा किंवा ज्याच्याकडे ते स्वप्न आहे ना, मग त्यांनी भिकेला पण लागायचं. पण ज्याला ह्या गोष्टीशी काही घेणं नाही, ज्याला काही मोटिवेशन घेणं नाही, त्याला त्याचं फॅमिली सेफ करायचंय. आई वडील, बायको, पोरं, व्यवस्थित शाळा, त्याला ते त्याच्यात पाठवायचंय. त्यांनी साधे आपली नोकरी करावा, कानाने ऐकायचं, सोडून द्यायचं. हे बाकीचे जे स्वप्न आहेत त्यांनी ते विसरायचे. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे माणसाच्या रक्तामध्ये व्यवसाय असला पाहिजे. आपल्या प्रत्येक थेंबामध्ये आपलं ब्रँड आणि जिथं तिथं आपला ब्रँड आणि आपला व्यवसाय असला. म्हणजे कंपनी आतमध्ये मी प्रत्येक म्हणजे कंपनीच्या माझे जे एम्प्लॉई त्यांना सुद्धा मी सांगतो, जर प्रोडक्ट मध्ये प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, पण कंपनीची बदनामी किंवा कंपनीतल्या आतल्या गोष्टी किंवा तुमचे झालेले वाद मला कंपनीच्या नावाने बाहेर नकोय. एक तर तुम्ही काम सोडून द्या. बरोबर. समजा तुम्हाला कंपनीत प्रॉब्लेम वाटतोय तर तुम्ही एक तर त्या कंपनीत काम करू नका. आणि काम करताय तर तिची बदनामी सुद्धा मी सहन करत नाही. बरोबर. तुम्हाला प्रॉब्लेम आहे मला सांगा, टीमला सांगा, त्या सिस्टीमला सांगा, सॉल्व्ह होईल. जर तुम्हाला वाटतंय सॉल्व्ह नाही होते, तुम्ही काम सोडा ना. बरोबर. पण मग आपण जिथं काम करतोय किंवा आपण आपलं जिथं रोजीरोटी जिथं घर चालतंय त्याच्याबद्दल एक तर आपण वाईट बोलू नये. आणि आपल्याला जर चुकीचं वाटतंय त्याच्यात आपण सुधारणा केली पाहिजे, इम्प्लिमेंट केलं पाहिजे. पण वाईट हा शब्द मी म्हणजे ऐकूनही घेत नाही आणि मला आवडतच नाही. जर चुकलेला असेल मी ती माफी पण मागतो, सुधारणा पण करतो आणि मी बदल पण करतो. हे एका उद्योजकाचे लक्षण असले पाहिजे किंवा त्या बिझनेसमन मध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजे. मग त्यांनी तो व्यवसाय त्यांनी ते व्यवसायाच्या पाठीमागे लागण्यात हरकत नाही. त्याला हावरट व्हायचं थोडक्यात आपल्याला. उरलेल्या थोडक्याने समजून घ्यायचं का तुम्ही नोकरी करू शकता. म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे, नोकरी काही वाईट नाहीये. म्हणजे जगात नोकरी वाईट आहे असं म्हणून चालणार नाही. ते सगळे काय होतं बऱ्याच स्वप्नांवर डिपेंड आहे. आपले स्वप्न काय, आपल्याला आवड काय, बरोबर, आपल्याला काय सेफ्टी आहे किंवा आपलं व्हिजन काय किंवा आपल्याला कशात आनंद आहे. आमच्याकडे जे काम करतात ना पोरं खूप खुश आहेत, लय वाटतं भारी. ते म्हणते लय भारी, टेन्शन नाही. रोहित भाऊ येतात मस्त, एखाद्या आठवड्याला पार्टी, पोरांना काय लागेल ते खातेत, एन्जॉय, टाइम टू टाइम काम, टाइम टू टाइम पगार. एकदम त्यांना फ्री हँड दिलेला आहे की फक्त तिथं नालायकपणा, लेडीज साठी काही प्रॉब्लेम नको. त्याच्यानंतर स्वच्छता, जे डिसिप्लिन आहे ते डिसिप्लिन आणि इथिक्स मत. आम्ही गणपती उत्सव पण खूप जोरात करतो. ते सगळे आमची कंपनी गणपती विसर्जनासाठी असतात. सगळ्या गोष्टी आपण ते गणपती पण दरवर्षी बसवतो. अच्छा अच्छा. ते वातावरण म्हणजे आमच्या कंपनीतल्या पोरांना असं वाटत नाही की बा आपण काहीतरी, त्यांना असं वाटतं आपण एक चांगल्या कंपनीचा किंवा चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आहे. तर हा एक आनंद खूप महत्वाचा असतो. आता सुंदर पिचाई आहे तुमचं गुगलचं सीईओ, तो काय करतोय, जॉबच करतोय. तो कोणता बिझनेस करतोय? तुमचं कोको कोलाचे जे सीईओ आहेत ते काय करतायत, जॉब करतायत. सॅमसंगचे सीईओ जॉब करतायत. बरोबर. म्हणजे काय जॉब म्हणजे काय असं काय तुच्छ असं काही विषय नाही. बरोबर खरं. आणि सुंदर पिचाई सरांचा जर बघितलं म्हणजे मंथली जो इन्कम आहे तुम्ही गुगल कराल काही कोटी रुपयामध्ये आहे. मोबाईल नंबर एवढा आहे. हो, काही कोटी रुपयामध्ये बॅलन्स, मोबाईल नंबर एवढा त्यांचा. बरोबर. म्हणजे बऱ्याच जण काय होतात, मोटिवेशन व्हिडिओ वगैरे बघून जे डायव्हर्शन होतं
हा. म्हणजे चांगला स्कॉलर विद्यार्थी असतो, तो टॉपला जात असतो, पण त्याला काहीतरी युट्यूबला म्हणा किंवा मग कोणीतरी मोटिवेट करतो, तू व्यवसाय कर, असं कर, तसं हा. मी एवढे करोड कमवले, तेवढे करोड कमवले, नाही, हे आणि तू लगेच हे वांगार गोष्टी हा सगळ्या. तो हे काय कामाचं? डायव्हर्ट होऊन जातो. म्हणजे जो स्कॉलर होणार असतो थोडक्यात तो दुसरा सुंदर पिचाई पण असू शकतो, पण बरोबर. तो डायव्हर्ट होतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ज्याच्यात हॅप्पी राहू शकता, तर ते म्हणजे व्यवसाय पण वाईट नाही आणि नोकरी पण वाईट नाही, आणि असं आपण आपल्या मतावर ठाम पाहिजे की आपण बाबा मी जे करतोय ते मला जगातलं कुणी बी आलंय तरी माझ्यात सिद्ध करण्याची ताकद पाहिजे. ताकद पाहिजे. नाही तर हा सोम्या आला हे करू नको, गोम्या आता सोम्या आला म्हटलं इथं निळा द्या, हा. तुम्हाला दुसरं गोम्या आला म्हटलं पिवळा द्या, पिवळा द्या. त्याला काही तारा नाही. तुमच्या डोक्यामध्ये एक रंग फिक्स पाहिजे किंवा मला हे करायचंय. जर तुम्हाला असं वाटत असेल हा पिवळा का म्हणतोय, त्याच्याकडनं ते व्हॅलिड उत्तर घ्या बरोबर. आणि ते तुम्हाला अप्रिशिएट झालं पाहिजे, पटलं पाहिजे. मी जर आज तुम्हाला म्हटलं इथं पिवळा कलर घ्या, तर मी का घ्या हे तुम्हाला पटलं तर तुम्ही निश्चित बदला. पण तुम्हाला जर नाही पटतंय तर तुम्ही ठाम राहा. म्हणजे मला वाईट वाटल किंवा माझ्या घरच्यांना वाईट वाटल किंवा मग या प्रतिष्ठित माणसाने मला सांगितलं पिवळा घ्या, मग त्याला कसं वाटल, ते कोणाला काही वाटत नाही, कोणाला काही घेणं नाही, लोकांना तुमच्याबद्दल काही घेणं नाही. तुम्ही मोठे व्हा, हे त्याच्यातलं फायनल सत्य आहे. मग तुम्ही तिथं हिरवा कलर जरी घेतला तरी तुमचं कौतुक आणि वा होणार. सर मला ते तुमच्या थोटां शब्दावरून मला एक विचारूशी वाटतं की बऱ्याच वेळा आपण जे बघतो, जसा विषय चालू होता समजा शेअर्स मार्केट असेल, शेअर्स मार्केट पण चांगलं आहे प्रत्येक गोष्टीला. म्हणजे विज्ञान जसं आपल्याला लहानपणी धडा होता विज्ञानला, विज्ञान शापकी वरदान. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू राहतात. तुम्ही घेतलं तर पॉझिटिव्ह बाजू घेऊ शकता, नाही तर निगेटिव्ह. जसे शेअर मार्केट आहे, तुम्ही चांगलं व्यवस्थित ट्रेडिंग केलं, ट्रेडिंग इन द सेन्स इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही ग्रोथ घ्याल, नाहीतर मग डायव्हर्शन झालं तर तुम्ही लॉस मध्ये जाशाल. बरोबर. असे बऱ्याच गोष्टी आहे. समजा मोटिवेट होऊन वेगळ्या व्यवसायाला जाणे, म्हणजे शिक्षण सोडून व्यवसायात पडणे, लॉस घेणे, आणि शेअर्स मार्केटमध्ये लॉस मध्ये जाणे, तर हे सगळं थोटांडा आहे असं बरेच जण म्हणतात. जसं म्हणजे तुमचा शब्द जसा आहे, तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकता मुलांसाठी? आता कसं आहे, कारण हे खूप गरजेची गोष्ट आहे. आता काय ह्या गोष्टी काय म्हणजे तशा थोटांड पण नाही आणि पाहायला गेलं तर आहे पण. फक्त काय होतंय की समजा आता शाहरुख खान सुपरस्टार झाला आणि मला पण शाहरुख खान सारखं सुपरस्टार व्हायचं, तर मला पण त्याच्यासारखं व्हायचं हे थोटांड आहे. तो स्वतः कोण असेल, समजा रोहित काले किंवा तो समजा सचिन आहे, कोण आहे त्याचं जे नाव असेल त्याने ते बनावा. त्यानं शाहरुख खान सारखं का बनावं? मी रोहित कालेच बनणार. म्हणजे ते यांचं एक वाक्य पाहिलं होतं मी, मला आवडलं होतं, मी कॉलेज लाईफ मध्ये होतो, नागराज मंजुळेंचं. म्हणजे ते जर झेंडूचं फुल आहे ना, तर ते झेंडूचंच फुल आहे. तर झेंडूनं हा विचार नाही करावा मी गुलाबासारखं कसं होईल. बरोबर. हा, तर त्यांनी ते ऍक्सेप्ट करावं की मी झेंडूचं फुल आहे, माझा काहीतरी उपयोग आहे आणि मी झेंडू म्हणूनच ओळख मिळवणार. तर झेंडू कधी गुलाब होऊ शकत नाही किंवा तू ती जागा घेऊ शकत नाही. तर शाहरुख खानची गोष्ट वेगळी. तसं शेअर मार्केटचं कसं आहे की आपल्याकडे पैसा किती, त्याच्यातला आपल्याकडे नॉलेज आहे का, आता त्या गोष्टी आपल्याला समजतात का, आपण कितपर्यंत, आपल्या घरात खायला दाणं नाही, आपल्या घरातले डबे खुडखुड वाजतात शेंगदाण्याचे, घर गळतंय, पत्रा फाटेले, घरात कपडे नाही घालायला, आपली पॅन्ट फाटेले, आणि ते शेअर मार्केटचं काहीतरी मोटिवेशनल ऐकायचं, त्याला काही उपयोग नाही. म्हणजे घरातले पैसे राबतात, कष्ट करून आणतात आणि तुम्ही नालायकपणा करायचा, तो गेम खेळायचा. म्हणजे ह्या गोष्टीला मला असं वाटतं आता ते इतकं चालू आहे सर, मला नाव मी तुमच्या ऑन स्क्रीन घेतो, त्याच्याबद्दल खूप तरुणांचा माझाच आक्रोश आहे. ते रम्मी, तुमचं ते ड्रीम 11 म्हणा किंवा ते रम्मी, जंगली रमी आणि नुसती रमी, म्हणजे चांगले सेलिब्रिटी त्याचे प्रमोशन करतात. मला वाईट वाटतं, कारण तुम्हाला कोणतरी आयडॉल मानतंय आणि तुम्ही जंगली रमी, तुम्हालाही कळतंय की बा जंगली रमी खेळणाऱ्याचं घर कसं आहे, त्याचं घर पत्र्याचं आहे, त्याचा स्लॅब गळतोय, आणि जो गेम डिझाईन करतोय, जो गेमचा ओनर आहे, त्याचं घर जाऊन बघा एकदा कसं आहे. किंवा भारतात राहत बी नसन, ते तिकडे लंडन मध्ये. म्हणजे साहजिक आहे की बा गेम खेळून पैसे कमवता येत नाही आणि मिळणारही नाही. तरी आजचा तरुण वर्ग म्हणजे त्यांना, मला असं वाटतं त्यांना बुद्धी दिली का नाही दिली काही संबंध नाही ना. गेम खेळून कोण कशाला पैसे देईल, काय घेणं आहे कोणाला की तुम्ही मोठे व्हा म्हणून. तर हे बेसिक नॉलेज आपल्याला कळायला पाहिजे की जाहिरातीचं जे वातावरण आहे, जाहिरात कशी,
किंवा जाहिरातीतून आपण कसं फसले जातोय, तसं शेअर मार्केटमधून काहीतरी ते येतंय तर आपण कसे फसले जातोय, आपल्याकडे तेवढं नॉलेज आहे का, आपल्याकडे ते फंडिंग आहे का, उद्या शेअर मार्केटमध्ये लॉस झाला तर आपलं घर चालेल का, आपल्या घरी 2 टायमाची जेवणाची व्यवस्था आहे का, आपल्याला जर लाख रुपयाचा लॉस झाला किंवा 10,000 रुपयाचा लॉस झाला तर आपल्या जीवनावर काय परिणाम होईल, आणि आपण 100% त्या व्यवसायात किंवा त्या 100% त्या गोष्टीत आपण नॉलेज देतोय का. आपलं इकडं एखाद्या कपड्याचं दुकान आहे आणि आपण शेअर मार्केटमध्ये आलेला पैसा इन्व्हेस्ट करतोय, हे चुकीचं आहे. तुमच्याकडे जर बॅकअप फंड असेल, कॉन्फिडन्स असेल, अभ्यास असेल, आत्मविश्वास असेल, तसं मार्गदर्शन असेल तर हरकत नाही करायला. तर तुमचं जर घर गळतं, तुम्ही गेम खेळताय, रम्मी खेळताय आणि त्याच्यातून काही पैसे येतात. आता काही पोरं मला म्हणते मी शेअर मार्केटमध्ये 10,000 कमवले. मी त्याला म्हणतो अरे तू घातले किती आधी, ते म्हणतो आधी 30,000 गेले. तर हा अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, पैसा तुम्हाला असा कोणी द्यायला रिकामा नाही आणि तो असं मिळत नाही जोपर्यंत तुमच्याकडे स्किल, टॅलेंट आणि तुमच्याकडे ते इथिक्स किंवा तुमच्याकडे ते नियोजन नसेल तर तुम्हाला काही पैसा कुठेही असा फुकट मिळत नाही आणि ते बोनस भेटत नाही आणि काही भेटत नाही. हे सगळं माझ्या भाषेत थोटांडे. बरोबर. सर आता ते तुम्ही जे कंपनी कालांश कंपनी एवढी मोठी केली त्यामध्ये प्रोडक्ट वाईज जर आपण गेलो तर आता आपण तुमच्या कंपनीकडे येऊ तर तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट, आता काय होतं की बरेच ब्रँड आहे, ब्रँड म्हणलं की प्रत्येक गोष्टीचं MRP म्हणजे MRP म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल की नाही परवड, बरोबर, म्हणजे इथून सुरुवात असते. ब्रँड म्हणलं की समजा एखादी कॉपी जर समजा मार्केटमध्ये 10 रुपयाला मिळते, ब्रँड म्हणलं तर 120ला राहील किंवा 200ला किंवा 500ला राहील, 1000 रुपयाची पण कॉपी आहे. नेमकं आता ब्रँड संघ चालायचं किंवा मग तो ब्रँड जर समजा आता हा आरोग्य विषयीचा प्रोडक्ट आहे, बरोबर, म्हणजे साहजिक याच्यासाठी माणूस विचार करतो, घेण्याचा विचार करतो, बरोबर, परंतु मग त्याच्या कॅपॅसिटी, पैसे खर्च, मग तुमची कशी रेंज कशी असते, सर्वसामान्य परवडणारी आहे की कशी आहे? नाही, मी ज्यावेळेस कंपनीबद्दल आणि प्रोडक्ट बद्दल विचार केला होता तर मी सर्वसामान्यांनाच गृहीत धरून काम केलंय की आपल्या कंपनीचं सगळ्यात लास्ट प्रोडक्ट आहे 5 रुपयाचं आणि सगळ्यात हायेस्ट प्रोडक्ट आहे 60 रुपयाचं. त्याच्यामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये. 60 नंतर हा एक बॉक्स आहे, याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट असतात कंपनीचे. हा जातो साधारण 150 रुपयाला, म्हणजे 150 रुपये लास्ट आहे. सुरुवात आपली 5 रुपयापासून आहे, 10 रुपयापासून आहे. आता हे जे पॅकेट आहेत हे साधारण 30 रुपयापर्यंतच आहे, 30-35 रुपयापर्यंत ह्याची विक्री होते. तर माझा विचार असा होता की हे जे आपलं FMCG मार्केट आहे किंवा हे जे 10 रुपये 20 रुपयाचं जे मार्केट आहे, म्हणजे तुम्हाला एक गंमत अशी सांगतो की आमचं एक किराणा दुकान आहे, अजून आहे, आमचे वडील काका सांभाळतात. तर त्या दुकानीमध्ये मी ज्यावेळेस 8वी 9वी 10वीला होतो तर मी त्या दुकानीतच काम करत होतो, घरच्याच दुकानी. तर मला वडिलांनी, काकांनी, त्यांनी मिळून एक गोष्ट शिकवली होती की डव शॅम्पू आला होता त्यावेळेस. डव म्हणजे त्याला करायचा होता ब्रँड. तिने ती बॉटल काढली त्यावेळेस 100 रुपयाची, 2009 मध्ये. तिने मार्केट स्टडी व्यवस्थित केला पण ती 100 रुपयाची बॉटल सेलच होत नव्हती, कारण ती प्रोडक्ट कॉस्टली 2009 मध्ये. मग त्यांनी प्रोडक्ट केलं 1 रुपयाचं सामान्य माणसासाठी. तर त्याचे जे बूस्ट झाला ती कंपनी, क्लिनिक प्लस शॅम्पू. तुम्हाला आठवत असेल, क्लिनिक प्लस शॅम्पू जुन्या लोकांना आठवल, 50 पैशालाच येत होती, 1 रुपयात 2. खूप मोठा काळ नाही, 2010-11 पर्यंत येत होती 50 पैशाला. आता येते की नाही मला माहित नाही. म्हणजे ह्या कंपन्यांना कळलंय की हे मार्केट कसं आहे. आणि उद्योजकांचं काय होतं, 150-200 रुपयाला कॉपी म्हणून आपली कॉपी 200. अरे आपल्या कॉपीत ती क्वालिटी आहे का, ती गोष्ट आहे का, आपला ब्रँड तो आहे का, जाहिरातीत तेवढा खर्च केलाय का, ट्रस्ट आहे का कस्टमरचा. ते उगाच 200 रुपयाला कॉपी करीत ते काही किंमत नाही. तर त्यांनी काय केलं, 1 रुपये 50 पैशाला, 2 रुपयाला त्या शॅम्पूच्या पुढे केल्या, तिथून त्या बूस्ट झाल्या. परिवार चहा जर तुम्ही बघितला, 1 रुपयाला चहाची पुडी. पार्ले बघितला तर 2 रुपयाला पार्ले. खूप जुनं गेलं तर 50 पैसे 1 रुपयाला पण मिळत होता पार्ले. म्हणजे काय, हे मार्केट खूप मोठं आहे आणि तुम्हाला हे मार्केट कॅच करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनसाठी आमचं फायनल प्रोडक्ट म्हणजे छोटं प्रोडक्ट 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये पासून असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने ते रन होतं. तर त्याच्यामुळे तुमची जी कॉस्ट आहे, आता मी बऱ्याचशा हॉटेलमध्ये जातो, काय त्या कॉफीला चव नाही, काही नाही, धाव नाही. फक्त बाजूच्या मोठ्या हॉटेलवाल्यांनी 100 रुपयाला दिली म्हणून मी 80 किंवा 90 रुपयाला देतो.
काहीच नाही. 2 रुपयाची पुडी, ते 10 रुपयाचं दूध, ते गुळ केलं का काही लोक येडे नाही हो, एकदा पेतेत परत नाही. तुम्हाला लॉंग टर्म काम करायचंय, तुम्हाला प्रामाणिकच काम करावं लागेल. धंद्याच्या 2 गोष्टी बिझनेसच्या, एका म्हणजे हे वाक्य मी जे बरेचसे बोलतो ते वाक्य माझे स्वतःचे नाही, मी पण कुठून तरी मोटिवेशन घेतो. कारण तुमचे प्रेक्षक म्हणतील हा कुठला तरी पाहून कॉपी करतोय, तर ते मी आधीच मान्य करतो की मी कॉपी करतोय. ऍक्च्युली ना थॉट जर बोलले गेले तर माझ्या माहितीनुसार ते कॉपी नाही होती. तुम्ही जर पुस्तकात वाचले असाल आणि जर तुम्ही त्यांना समजा क्रेडिट देत असाल तर ती कॉपी नाही झाली. तुम्ही आता क्रेडिट देता कुठंतरी म्हणजे मी नॉलेज घेत असतो. तर काय सर, 2 व्यवसायाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कुठलाही व्यवसाय जर तुम्हाला करायचा ना, सुरुवात करायची, त्यांच्यासाठी महत्वाचं वाक्य आहे. आता एक तर काय करा, तुमची जी कॉम्पिटिशन, तुम्हाला समजा एखादं प्रोडक्ट लॉन्च करायचं, XYZ प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे, तर तुमच्या कॉम्पिटिशनला जे प्रोडक्ट आहे त्याचा जो रेट आहे, म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ना, तीच क्वालिटी तुमची पाहिजे आणि त्याचा जो रेट आहे त्याचा रेट खाली पाहिजे तुमचा. क्वालिटी सेम, रेट खाली, हा पहिला प्रकार. नाही तर दुसरा प्रकार, त्याची जी क्वालिटी त्याच्या वर क्वालिटी तुमची पाहिजे आणि त्याचा जो रेट आहे तो आपला रेट पाहिजे, सेम रेट. म्हणजे सेम रेट हायर क्वालिटी, नाही तर लोएस्ट रेट सेम क्वालिटी. हे 2 तत्व जर तुम्ही बिझनेस मध्ये वापरले, तुम्ही बूस्ट होणार. आता आपलं प्रोडक्ट काय करतं, सेम रेट हायर क्वालिटी, म्हणजे आपण काय रेट वाढवलेलं नाही पण क्वालिटी वर नेली. नाही तर तुम्हाला दुसरा ऑप्शन काय की सेम क्वालिटी, एक तर मी त्यांच्यासारखं प्रोडक्ट करू आणि लोअर क्वालिटी, लोअर रेट, लोअर प्राइस कमी ठेवायची, क्वालिटी सेम ठेवायची कॉम्पिटिटरची, जो मोठा कॉम्प्युटर आहे. तर हे 2 प्रकार फार महत्वाचे, त्या याच्याने तुम्ही काम करू शकता. सर, तुमचे जे प्रोडक्ट आहे त्याबद्दल आता रेटची चर्चा झाली, परंतु तुमचे जे क्वालिटी प्रोडक्ट आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट तुमच्याकडे आहे? आता आमच्याकडे 21 प्रोडक्ट होते, त्याच्यातले मी 3-3.5 वर्षापूर्वी सगळे प्रोडक्ट हटवले आणि मेन माझे जे पळणारे 5 प्रोडक्ट मेन ठेवले. कारण खूप पसारा करण्यात मजा नाही. मलाही कळत होतं की ह्याच्यात क्वालिटी थोडी कमी आहे किंवा कॉम्प्रोमाइज आहे आणि मी स्वतः ते ऍक्सेप्ट केलं, ते बाहेर काढून टाकले. आता माझे जे 5ही प्रोडक्ट आहेत, 5-6 प्रोडक्ट आहेत, ते एकदम बेस्ट आणि बेस्ट क्वालिटीचे, हे मी छाती ठोकून सांगू शकतो की याला तुम्ही मला म्हणजे मार्क देऊ शकतात 100 पैकी 100. त्याच्यातलं राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, तीळ लाडू, कुरमुरा लाडू आणि शेंगदाणा चिक्की, शेंगदाणा क्रश चिक्की पण एक येते, हे म्हणजे सेम कॅटेगरीत जातात. या 5ही प्रोडक्टवर माझा विश्वास आहे आणि 100% त्याच्यात मी, आमच्या कंपनीने, आमच्या महिलांनी आणि आमच्या सर्व टीमने त्याच्यात खूप जीव ओतलाय आणि मेहनत घेतली. सर, मग त्यातले काही प्रोडक्ट तरी आता असतील तर ते आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो का? हो, निश्चित. आता आता हे नवरात्रीचं सीझन आहे, त्याच्यामुळे बरेचसे प्रोडक्ट शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे काही प्रोडक्ट मला आणणं शक्य झालं नाही. आता समजा एक प्रोडक्ट बाहेर आहेच तुम्हाला, राजगिरा लाडू, ह्याच्यात माझ्या मते राजगिरा चिक्की असेल किंवा मुरमुरा लाडू असेल. मुरमुरा लाडू काय झालं, बरेच जे जुना आपले जे आजोबा आहेत, वडील आहेत, ते सांगतील तुम्हाला की त्या काळात कुरमुरा लाडू खूप येत होता, हिरव्या कलरचा, पिवळ्या कलरचा कलर टाकून. आता ते जे त्यावेळेस जे कलर बनायचे ते चांगले नॅचरलच होते, आताचे जे कलर आहेत ते आर्टिफिशियल आहेत. तर आपण आपल्या प्रोडक्ट मध्ये कुठलेही कलर वापरत नाही. पूर्ण 100% गुळापासूनच आपण हेल्दी बनवतो. आता ही आपली राजगिरा चिक्की आहे, साधारण ही आपल्याकडे 10 रुपयावाली पण येते, 20 वाली पण येते, ही 30 वाली आहे. हा कुरमुरा लाडू आहे, ही सुद्धा ह्याच्यात पण 2 प्रकार आहे, चिक्की पण येते आणि लाडू पण येतो. अच्छा, तुम्ही जो आता विषय सांगितला तर कलरिंग मधला, हा नॅचरल गुळाचा कलर, हा सुद्धा तुम्हाला नॅचरल गुळाचा कलर आहे, गुळ आणि राजगिरा. आता याच्यात आपण मेन्शन केलंय की कालांश लाडू नेक्स्ट लेवल प्रोडक्ट, म्हणजे आपलं मागच्या वर्षीच्या गुणवत्तेपेक्षा या वर्षीची गुणवत्ता आपण थोडी अपग्रेड केली, काही मशीन चेंज केल्या, काही टेक्नॉलॉजी वाढवली आणि काही स्पेसिफिक गुळाचे जे कंटेंट आहे ते जरा डेव्हलप केले.
या बॉक्स मध्ये ना शेंगदाणा चिक्की पण येते, तीळ लाडू पण येतो, क्रश चिक्की पण येते. अच्छा अच्छा पण ती मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अवेलेबल नव्हती. अच्छा मार्केटमध्ये असेल पण ते न मिळाल्यामुळे मला तुमच्या शो मध्ये ती आज आणता नाही आली. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही आपलं प्रोडक्ट जर टेस्ट केलं तर तुम्ही लगेच ते टेस्ट करा आणि तुमचे जे प्रेक्षक आहे त्यांना एक तुम्ही स्वाद सांगा आणि तो एकदम म्हणजे जेन्युइन सांगा. Genuine. तर तुम्ही, माझा असं इच्छा आहे की तुम्ही तो टेस्ट करावा. नक्कीच सर, नक्कीच करू. आणि बरेच गोष्टी आपण त्याच्यात आणि इनोव्हेशन 100% केलंय. मी ना जेन्युइन सांगेन. हा, आणि त्याच्यात आपण बरंच इनोव्हेशन केलंय. अच्छा अच्छा. तर ते एक जुनी ऍड होती थँक्यू सर. ते मंचची, तसा तो क्रिप्सिनेसचा आवाज आता कॅमेरा देतो का नाही काय माहिती. आपला जो लाडू आहे तो असा क्रंची आणि असा सादळेल किंवा फिका असं नाही. त्याचा प्रॉपर आम्ही आमचा जो घाणा असतो, दर घाण्याला आम्ही त्याचं चेकिंग करत असतो. त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहे ते मेंटेन राहावे. तुम्हाला तो गुळाचा स्मेल पण येईल आणि गुळाचं ती टेस्ट पण लागेल. आणि क्रंचीनेस आपला मेन पॉइंट आहे. खूप लोकांना आहे ना ते असे सादळलेले लाडू वाटतात, पण मग ते आपले तेवढे, आणि खूप लोकांना असं वाटतं की बुवा लाडू असा कडक आहे काय, पण तो जाणवतो फक्त तसा, पण तो आहे क्रंची. आणि विशेष म्हणजे सर, आता जे वातावरण आहे ते पावसाळ्याचं आहे, बरोबर, आपण स्टुडिओत बसलेलो आहे. येस येस येस. तर हे नक्कीच क्वालिटी आहे म्हणून क्रंची आहे. तर एवढ्या वेळामध्ये साधारण असतात 100%. सर माझी अशी इच्छा होती या टेस्ट करून, काय होतं शंका, पण मला रिअल प्रेक्षकांना दाखवायचं कसं आहे. तर काय व्हायचं, हे तुम्ही पॅकेट आमच्यासाठी आणलं आणि हे क्रंची राहिलं असं नको, हे एकदा मला फोडून टेस्ट करायचं. येस येस येस, नक्की नक्की नक्की. आणि काय सर, माझा एक विश्वास असा आहे की मला हा जो उद्योग आहे ना, पैसे कमवणं किंवा मी पैसा खूप पाहिलाय, मला ते पैसे म्हणून नाही, पण एक खरंच लोकांना आपण काहीतरी चांगलं दिलं गेलं पाहिजे, काहीतरी चांगलं खाल्लं पाहिजे, आणि आपण जे काही काम करतोय हे आपलं समाधान मिळालं पाहिजे. लोकांनी कौतुक करावं म्हणून मी या प्रोडक्टची निर्मिती म्हणा केलेली नाही. मला समाधान मिळावं, माझ्या ग्राहकांना चांगलं वाटावं म्हणून मी हे प्रोडक्ट तेवढं जेन्युइन ठेवतो. आणि पैसा हा भाग नंतर आहे. ज्यावेळेस तुम्ही ग्राहकाला राजासारखं जपाल, मग ग्राहक तुम्हाला राजासारखं जपतो. आणि ग्राहकाला काय लागतंय की आपण जे पैसे देतोय त्याचं त्याला चांगली गोष्ट मिळाली पाहिजे. आपण जे 10 रुपये 20 रुपये जे कंपनीला खर्च करतोय त्याचं त्याला काहीतरी आउटपुट पाहिजे. त्याला बाकी काही अपेक्षा नाही. तुम्ही 100 कोटीचं लग्न करा, नाही तर ते 10 कोटीचं घड्याळ घाला. भाऊ, आम्ही 10 रुपये देतोय, आम्हाला काय भेटलं, आम्हाला 10 रुपयाची वस्तू दे. बाकी तुम्ही ते जेटनी फिरा ना, त्याला ग्राहकाला त्याच्याशी काही घेत नाही. त्याला फक्त जे तो पैसे देतोय त्याचं त्याला तळतळ असते, त्याच्या कष्टाचे पैसे असतात. तर ते त्या पैशाचा आपण त्याला रिटर्न्स दिला का तो समाधानी. बाकी त्याला काही घेणं नाही की तुम्ही देश सोडून पळून गेले, का तुम्ही देशाचे पैसे बुडवलेत, की तुम्ही विमानाने फिरताय. बरोबर. कारण ग्राहक हा समाधानी असला पाहिजे. कुठल्याही नवीन उद्योजकाला हे माझं स्टेटमेंट आहे की तुमचा ग्राहक हा समाधानी आहे का नाही हा वेळोवेळी चेक करत चला. कारण आता जो ग्राहक आहे किती पण पैसे द्यायला तयार आहे, तुम्ही क्वालिटी द्या. बरोबर. ग्राहक देतो, 10 रुपये दिले, 10 रुपयाची क्वालिटी भेटली, तो कशाला बदनामी करे किंवा कशाला वाईट बोल. दुसऱ्या ग्राहकाला मेन म्हणजे क्वालिटी लागते, किंवा त्याला हा विश्वास लागतो की बाबा मी 1000 रुपयाचा शर्ट घालतोय तर 1000 रुपयाचा शर्टचा फिलिंग आहे का. शर्ट 100 रुपयाला पण मिळतो, तर ग्राहक 1000 देतो, त्याला ते 1000 रुपयाची फिलिंग पण पाहिजे. बरोबर. हा व्यवसायातला मेन मुद्दा आहे. आणि हा जर उद्योजकांनी, नवीन पिढीने जर तो कॅच केला का तो उद्योग, तो व्यवसाय किंवा ते काम यशस्वी होणार. बरोबर. मित्रांनो, कालांश कंपनीचे हे लाडू आणि ज्यांचे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही नक्की आस्वाद घ्या. बरेच जण घेत असेल, आणि 100% मी तुम्हाला सांगतो एकदम क्वालिटी आहे. आपण 2 वेळेस चेक केलं. तिसरी गोष्ट मी तुम्हाला माझ्या मनातही सांगतो, जी मी कायम लागू करतो. मी चहा कुठं घेतो सर माहिती का, जिथे मी म्हणजे बघितलं असं आपण कायम जातो जिथे तिथे चहा घ्यायला, किंवा अनोळखी ठिकाणी शक्य होत नाही. एखाद्या टूरला जर आपण गेलो तो 1 दिवस जर असेल तर, पण आपल्या आसपास जिथं जो मालक आहे तो स्वतः चहा पेस जर असेल तर मी ती 100% चहा घेतो. म्हणजे थोडक्यात तो जर दुसऱ्याला देतो म्हणजे तो पेतो, म्हणजे तो चांगलीच गोष्ट आहे. तर माझी इच्छा आहे सर, तुम्ही यातला एक बाईट तुम्ही जर खाल्ली तर बरं होईल. नक्की. नाही, मी ना कंपनीत जर कधी गेलो तर लाडू खाल्ल्याशिवाय बाहेर येत नाही, कारण मी ते बघत असतो. बरोबर. आणि मी घरी सुद्धा माझ्या जेवणात एक पॅकेट आणतो.
आणि जर मला तिथं काही क्युरी सापडली का ते फोटो टाकून आमच्या कंपनीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, लगेच ते ग्रुपला टाकून मी त्यांना काय असेल ते बदल लगेच सांगत असतो. हा, बऱ्याच वेळा असं होतं काही ग्राहक असे असतात का ते चांगले विचार कायम पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीत बघत असतात आणि त्यामध्ये खराबी जरी असेल तरी चांगला रिव्ह्यू देतील. पण हे आपणच तुम्ही स्वतःच बघता बा त्यामध्ये आणि त्याचा मध्ये बदल करून घेतात. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, थोडा वेगळा वाटेल, कसं काय वाटला कालांचा राजगिरा? तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, मी माझ्या जीवनात लाडू फक्त कालमचाच खाल्ला. अरे बापरे. याच्या आधी मी ना फक्त ऐकलंय की हा लाडू असा, या कंपनीचा तसा, पण माझी काही डेअरिंग झाली नाही. काही हरकत नाही. मित्रांनो, एकंदरीत हा जो खवय्याचा जो भाग असतो, आपण साहजिकच आपण सर्वजण खात असतो, फॅमिलीमध्ये पण घेत असतो, आपल्या रिलेटिव्ह जे असतात त्यांना पण देत असतो. आणि विशेष म्हणजे मला म्हणजे मुद्दा विशेषतः हायलाईट करूशी वाटतो की आपण हे लहान मुलांना देत असतो. लहान मुलांना, बरोबर. लहान मुलांसाठी आपण खाऊ हा शब्द कसं आपल्याकडे प्रचलित आहे, तो खाऊ म्हणून आपण देत असतो. दुसरी गोष्ट मला अजून नमूद करायची आहे, ॲक्च्युअली 3 गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी आहे की आपण जे सणवार वगैरे जे आहे त्यामध्ये हे वापरत असतो. बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं मानला जाणारा जो देवांसाठी जो उपास आहे, उपासासाठी महत्वाचं म्हणून आपण हे प्रोडक्ट वापरतो. बरोबर. मग त्यामध्ये तुम्ही हे हायजिनिक असणं आणि नॅचरल विदाऊट केमिकल खाणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी सरांसारख्या कालांश ही जी कंपनी आहे, यासारख्या जी कंपनी आहे आणि आपल्या ग्रामीण भागातून आलेली आहे, तर तिला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा असं होतं, मी बघितलेलं आहे सर मार्केटमध्ये, की असा तो तुम्हाला जो मुद्दा मी सांगितला की ब्रँड म्हणले की मोठे रेट. बरोबर. आणि त्याच्यात विरुद्धार्थी असा आहे की कमी प्रोडक्ट म्हणजे याच्यात काहीतरी लोअर वापरलं जाणार नको. बरोबर. हा जो गैरसमज आहे मित्रांनो, हा गैरसमज तुम्ही डोक्यातून काढून टाका, कारण कमी रेटमध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे क्वालिटी भेटू शकते. सर, यानंतर आपलं समजा तुमच्या कंपनी संघ एखाद्याला प्रोडक्ट घ्यायचा आहे किंवा व्यवसाया थ्रू तुमच्याशी जोडलं जायचं आहे, त्यासाठी तुमचा ॲड्रेस काय आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे, किंवा मग तुमच्या संघ पोहोचण्यासाठी कोणत्या सिस्टीमने यावं लागतं, नाही तर त्याबद्दल थोडीशी माहिती दिली तर बरं. आम्हाला मेल करू शकतात. अच्छा. kalanshudhyog@gmail.com. आणि आजच्या तारखेला कोणाला कुठं पोहोचायचं खूप अवघड नाहीये. तुम्ही जर कालांश लाडू जर नुसतं गुगलला जरी टाकले तर वेबसाईट येते. पहिले वेबसाईटवर पूर्ण ऍड्रेस आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर पूर्ण प्रोडक्ट लिस्ट आहे, त्याच्यावर गुगल मॅपचा सुद्धा हे आहे. तुम्ही त्या गुगल मॅपवर क्लिक केलं तर तुम्ही फॅक्टरीला जाऊ शकता. आणि त्या वेबसाईटमध्ये म्हणा किंवा गुगलच्या पेजमध्ये म्हणा की तिथं मोबाईल नंबर आहे, ॲड्रेस आहे, कंपनीचं फेसबुक पेज आहे, तुम्ही मेसेज करू शकतात. व्हॉट्सअपचं एक ऑप्शन आहे, व्हॉट्सअप थ्रू मेसेज करू शकतात, किंवा त्याला मोबाईल नंबर पण आहे. जसं तुम्ही आम्हाला मोबाईल नंबरवरून आमच्याशी संपर्क साधला आमच्या टीमशी, तसंही जनता आमच्याशी संपर्क साधू शकते. बरोबर. सर, आता तुम्ही ही एवढी मोठी कंपनी स्थापन केली, आता कसं असतं की समजा तुमच्या अचीव जे टार्गेट होतं तिथपर्यंत तुम्ही आला जाता, पण बऱ्याच वेळा काय होतं, एक स्टेप बाय स्टेप पुढच्या टार्गेट सेट होत जातात. बरोबर. आता गेले 5-6 वर्ष झाले, बरोबर, तुमच्या कंपनी 4 ते 5 वर्ष झाले. याच्यानंतर इथून पुढे 10 वर्षानंतर तुम्ही तुमच्या कंपनीला कसं बघता आणि याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय प्रोडक्ट आणशाल, किंवा मग तुमचे काय म्हणजे पुढचे टार्गेट असतील, किंवा मग तुमचा गोल काय आहे, किंवा मग त्या गोल इन द सेन्स तुम्ही सांगितलं बरं का होईल का आमचे जे संबंधित जे प्रेक्षक आहे त्यांना पण समजा की आपण लॉंग टर्म गोल ठेवला पाहिजे. येस. नाही तर तिथं अचीव्ह केलं आणि नंतर समजा झालंय आपलं सगळं आणि त्याच्यानंतर कधी समजत नाही का कधी बॅकफुटवर आलो आपण. नाही. माझं आहे ना, स्वप्न बघण्याची जी कॅपॅसिटी खूप मोठी आहे. कारण माझं असं म्हणणं आहे की मी आता व्यावसायिक आहे, मला जे फुकट भेटतं ते मी घेतो. ते नॉलेज असू, स्वप्न असू, किंवा कोणाचं काही त्याचं अनुभव असत, मला ह्या गोष्टी जर फुकट भेटल्या ना मी पहिले घेतो. तर स्वप्न हे फुकट आहे माझ्या हिशोबाने, त्याला काही पैसे लागत नाही. स्वप्न बघायला पैसे लागत नाही, पण ते सत्यात उतरण्यासाठी इच्छाशक्ती, त्याच्यानंतर पैसे म्हणा किंवा तुमची बौद्धिक क्षमता, ह्या गोष्टी लागतात. तर त्याच्यामुळे मी स्वप्न आहे ना खूप मोठे बघतो. आणि मी जर आता कंपनीचा जे 5 वर्षाचा जो गोल आहे तो जर मी आता जर तुमच्या प्रेक्षकांना सांगितला तर ते कदाचित हसतीलही, कारण तो त्यांच्या विचारांपेक्षाही खूप
पुढच्या लेवलला आहे. आणि मी ज्यावेळेस कंपनी सुरुवात केली, तर कंपनी ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस माझा जो गोल होता त्याच्या म्हणजे मी खूप कमी वेळेत तो पूर्ण सेट केला. म्हणजे माझा अनुभव असा आहे की जर सगळा खेळ हा मानसिकतेचा असतो, की तुम्हाला जर आता जसं सरांना हा जो शो आहे किंवा हा जे टॉक आहे हा करायचा 2 दिवसांनी, पण मी त्यांना सांगितलं की मला 2 दिवसांनी नाही व्हायचं, करायचं असेल तर आज करायचं. बरोबर. तर हा खेळ मानसिकतेचा आहे. तुम्ही जे 2 दिवसानंतर काम करणार होते तो आजच झाला, साहजिक झाला. बरोबर. हा, तर तसं म्हणजे माझं जे प्रेशराईज असतं माझ्या स्टाफवर म्हणा किंवा माझ्या स्वतःवर म्हणा, म्हणजे मी काम सेट केलंय की बाबा मला आज हे काम करायचंय, त्याच्यापेक्षा मी 2 कामं जास्त करतो. म्हणजे मी माझ्या मुलाखतीत पण खूप वेळा सांगतो की आता समजा आमच्या कंपनीचं बिल्डिंगचं काम आहे, तर आमचे इंजिनियर म्हटले की बाबा ही बिल्डिंग बनायला साधारण 1.5 वर्ष लागेल. तर मी त्यांना म्हटलं की बाबा ही बिल्डिंग आम्हाला 4 महिन्यात 3 महिन्यात पाहिजे कम्प्लीट. तर त्यांनी ती 3-4 नाही पण 6 महिन्यात कम्प्लीट केली. म्हणजे हा खेळ मानसिकतेचा आहे की बाबा आपल्याला किती कमी वेळेत किंवा कुठं पोहोचायचं, जे काम करायला आपल्याला 10 वर्ष लागणार आहे ते 1 वर्षातही आपण करू शकतो. तुमचा वेळेचा सदुपयोग किंवा तुमच्या स्ट्रॅटर्ज्या किंवा तुमचे जे काम करण्याची पद्धत आहे ती किती स्पीडली आहे, त्यानुसार आपण ते काम करू शकतो. आणि मला भविष्यात या कंपनीचं जे आहे की आता साधारण आपण 25 ते 30% महाराष्ट्र कव्हर केलाय बऱ्यापैकी. खूप प्रमाणात कव्हर केलाय असं मी म्हणणार नाही, अजून खूप मोठा गॅप राहिलेला आहे. तरी 1-2 वर्षाच्या आता आपण जवळजवळ 70 ते 80% महाराष्ट्र आपण कव्हर करू. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे मला महाराष्ट्राच्या बाहेर पहिले काम करायचंय आणि ज्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्यापैकी काम चालू होईल त्यावेळेस आपल्याला हे प्रोडक्ट देश विदेशामध्ये लोकांपर्यंत, आपले भारतीय लोक जे बाहेरच्या देशात राहत आहेत त्यांना आपल्या भारताचं एक काहीतरी चांगलं प्रोडक्ट म्हणा किंवा काहीतरी युनिक प्रोडक्ट म्हणा ते सेवन करायला मिळेल आणि त्या विदेशी लोकांनाही आपलं प्रोडक्ट खायला मिळेल, या दृष्टीने मला ग्लोबली पूर्ण देशभर काम करायचंय. अरे बाबा, छान. आणि आमच्याही तुम्हाला नोटा टॉक्स तर्फे शुभेच्छा असतीलच. सर, आता तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही जसं मानसिकतेचं सांगितलं, आता मी तुम्हाला आपली पहिली व्हिजिट पण झाली त्याच्यात पण मी बघितलं, कारण तुम्ही जेवढे एनर्जेटिक असतात, दुपारी भेटा संध्याकाळी भेटा, याच्या मागे काहीतरी प्रत्येकाचं एक काहीतरी समजा एक असतं, काही इथिक्स असतं किंवा मग काहीतरी काही गोष्टी असतात. तुम्ही एवढे एनर्जेटिक असतात याच्या मागचं काही कारण आहे सर? काय असतं, हसतमुख असतं सारखे. काय असतं, ज्या व्यक्तीला काम करायचंय, मोठं काम करायचंय, तो त्या माणसाकडे आळस, मरगळेलपणा हा विषय नसतो. आणि ज्याच्याकडे हा विषय असतो तो मोठ्या स्वप्नांकडे किंवा मोठ्या गोष्टीकडे लवकर पोहोचू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला जे करावं वाटतं ना त्याच्यात मी एनर्जेटिक असतो. जर मला हा शो करावा वाटला नसता तर मी मरगळलेला असतो, किंवा मला एखादं काम नाही करायचंय त्याच्यात मग मी ते कामच करत नाही. म्हणजे आपल्याला जे काम करायचंय, ज्याच्यात आनंद आहे, त्याच्यात आपण एनर्जीने म्हणा किंवा आपल्याला जी गोष्ट करायची, आता कंपनीबद्दल कुठलाही निर्णय घ्यायचा असला किंवा काही असलं तर मी झोपेतून जरी उठलो तरी मी माझी तेवढी एनर्जी मी त्याच्यात देतो. पण जर एखादं असं काम आहे जे मला माहिती जे माझ्या हिताचं नाहीये किंवा जे माझ्या कामाचं नाहीये, त्याच्यात मग माझा तो डलनेस असतो, मग त्याच्यात मी स्टॅमिना वेस्ट जास्त करत नाही. बरोबर. असं सर, तुमचं आता यंग जनरेशन आहे, बरेच जण आता प्रत्येकाचं एक काहीतरी आयकॉन असतो. जसं काहींना लक फॅक्टर पण काम करतात असा विश्वास असतो. जसं सलमान खान आहे, त्यांचं जे ब्रासलेट आहे ते कंटिन्यू त्यांच्या हातात असतं, बरोबर. त्या ब्रासलेटवर ते समजतात की मला ते लकी आहे म्हणून, बरोबर. तर जसं तुमचं ते हातावरचे जे टॅटू आहे त्यामध्ये काही लक आहे की नेमकं त्यामध्ये काही मेसेज द्यायचा आहे, तर त्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. नाही, आता तुम्ही जर बघितलं तर माझ्या या हातावर रिस्क नाव लिहिलंय. अच्छा. आता रिस्क नाव असं लिहिलंय की ते मला मोटिवेट करत असतं रिस्क घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की एका उद्योजकाला रिस्क म्हणजे त्याचं एक बाळ आहे, खेळणं आहे. ज्याला रिस्क हे खेळणं वाटेल ना तो खूप चांगल्या पद्धतीने आणि मोठं काम करू शकतो. आणि जो व्यक्ती रिस्क घेऊ शकतो तो काही करू शकतो. तर ते मला तिची आठवण राहावी कायम की बाबा मी ते मला घ्यायचंय, ते काम करायचंय, रिस्क घ्यायची, मला घाबरायचं नाही. तर त्याच्यासाठी मी ते आठवण राहावी म्हणून ते रिस्क नाव आहे. इथं तुम्ही जर बघितलं तर इथं लक नाव आहे. लक म्हणजे काय की काही लोकांचं म्हणणं असं आहे किंवा मला काही जर जे मिळालंय ते माझ्या लकमुळे मिळालंय, तर मला माहित नाही कशामुळे मिळालंय. आणि एक नाव जिद आहे
तर माझा असा एक संभ्रम आहे की एखादी गोष्ट जर तुम्हाला नाही मिळत आहे तर एक तर तुमचं लक नाही म्हणून मिळत नाहीये, आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायची तर ती लकनी नाही मिळवत आहे तर तुम्हाला लकला हरवण्याची ताकद असली पाहिजे, जिद्दीने. जिद्दीने. लकला फक्त जिद्द हरू शकते. बरोबर. आणि जिथं लक काम करणार नाही तिथं तुमची जिद्द काम करते. बरोबर. हा माझा हे. आणि या टॅटू मध्ये माझं ते एक जुन्या पारंपरिक पद्धतीचं घड्याळ आहे आणि त्याच्यात बरेचसे अर्थ आहे. ते आता माझे लक्षात नाही, बरेच वर्ष झाले, पण असे या टॅटू मागं सगळे ते रिझन आहे. हा, ते सगळे त्याच्यात आहे. आणि तुम्ही जे म्हटलेत की बा एखादं आयडॉल तुमच्या लाईफमध्ये असलं पाहिजे, तर त्या आयडॉल बद्दल मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस मुंबईत होतो, तुम्हाला मी सांगितलं, त्यावेळेस मी ना मरीन ड्राईव्हला जाऊन बसायचो त्या समुद्राजवळ. अच्छा अच्छा. तर माझी जी कल्पना शक्ती आहे, आर्टिस्ट कलादृष्टीमुळं मला ती कल्पना शक्ती मिळत गेली. तर मी अशी कल्पना करायचो की हा एवढा मोठा समुद्र आहे ज्याला शेवट नाही, जिथं एवढा खोल आहे की त्याचा अंत नाही. म्हणजे पृथ्वीचा 70% भाग हा समुद्राने व्यापलेला आहे. म्हणजे हा इतका अथांग महासागर आहे. तर आपल्याला लाईफमध्ये असं बनायचं आहे की अथांग महासागर आपल्या किती खोल गेलं तरी त्याचं संपलं नाही पाहिजे, आणि किती जरी दूर माझे स्वप्न मी जर बघितले तेही संपले नाही पाहिजे, कारण ते संपत नाही कधी. तर ते समुद्राकडून मी त्या 2 गोष्टी शिकलो. त्याच्यानंतर अशी एक गोष्ट शिकलो की किती नदी नाले आले, किती खराब पाणी आलं, किती तुम्हाला गटारचं नालीचं पाणी आलं, तर तुमच्यात ते घेण्याची ताकद पाहिजे. म्हणजे माझ्याकडं कसाही व्यक्ती आला, मी समुद्र समजतो स्वतःला, कारण कसाही व्यक्ती आला तर ती मला पचवता आला पाहिजे. समुद्राचा पहिला गुणधर्म आहे की आपल्याकडे जे येईल ते ऍक्सेप्ट करा, आणि टाइम आला तर त्याला वादळी काम सुद्धा करता आलं पाहिजे, की त्याला पेटून पण उठता आलं पाहिजे, आणि त्याला त्या लाटा सुद्धा एखादी जर तुम्ही जर बघितलं समुद्राच्या कडेला, हा, म्हणजे त्याच्यात शांत राहण्याची भूमिका आहे. तुम्ही जर जहाज घेऊन गेले, तुम्ही म्हणजे निसर्ग व्यवस्थित असला तर त्याचे तुम्हाला 2 रूप पाहायला भेटतील. तुम्ही जहाजाने गेले, तो शांतपणे, तो जर खवळला तर त्याच्या एवढं खवळणारा व्यक्ती पण कोण नाही. व्यक्ती म्हणण्यापेक्षा त्याला मी एक व्यक्ती म्हणून बघितलं, तर तेवढा खवळणारा पण दुसरं साधन नाही. आणि शांत राहिला तेवढं त्याच्या एवढं शांत, म्हणजे पूर्ण आभाळ त्याच्यात दिसतं एवढं शांत तो राहू शकतो. म्हणजे असे असंख्य गुण त्या समुद्रामध्ये मला मिळाले. आणि वेळ आली तर तो, तुम्ही जर बघितलं नदीच्या समुद्राच्या कडेला, त्या असा कचरा तो लोटून देतो, हे तुमचं तुम्हाला ठेवून घ्या, आम्हाला नको. तर म्हणजे अशा गोष्टी मी त्या समुद्राकडून शिकलो. झाडाकडूनही मी खूप काही शिकतो. झाडाकडून मला असं शिकायला मिळालं की तुम्ही झाड जर एखादं रोप आहे जर तुम्ही बघितलं लावलं तर ते ना लगेच वर येत नाही, त्याच्या आधी ते मूळ भक्कम करतं. झाडाचं जेवढं मूळ भक्कम आहे ते खाली काम करतं, ते आपल्याला दिसत नाही. तसं मी माझ्या ह्या कंपनीच्या खाली खूप इतकं काम केलंय की ते तुम्हाला वरच्या वर दिसणार नाही. आणि कुठल्याही उद्योजकाचं, किंवा समजा आता तुम्ही मोठ्या उद्योगपतीचं जरी नाव घेतलं तरी त्यांनी त्याच्या खाली खूप काम केलेलं असतं, जे आपल्याला दिसत नाही. फक्त तुम्ही जसं म्हटले सलमान खान, शाहरुख खान, आपल्याला खाली माहित नाही त्यांनी किती काम केलंय, फक्त त्यांचे आपल्याला शानो शौकत, त्याच्यानंतर त्यांच्या त्या गाड्या घोड्या, ते बंगले, ते दिसतात. तर माझं असं मानणं आहे की त्या झाडाकडनं आपल्याला असं बघायला मिळतं की आपण आधी खाली खूप काम केलं पाहिजे, पूर्ण आपली ताकद मजबूत केली पाहिजे. नंतर आपण एक खोड सारखं उभं राहून ते प्रत्येक पानाला जे खाली पाणी पुरवण्याचं काम आहे, म्हणजे जे लिडरचं काम आहे की ते प्रत्येक पानं जपणं. बरोबर. जसं समजा आता एखादा सीझन आला तर ते पान गळतं म्हणजे काय की काहीतरी कंपनीमध्ये बदलाव आहे, चेंजेस आहे, तुम्हाला जुन्या गोष्टी काढणं, नवीन टाकणं, आणि परत फ्रेश राहणं, ताजेतवानं राहणं. बरोबर. पानं जरी बदलत गेले, पानं म्हणजे काय की तुमचे स्ट्रॅटर्जी आहे, तुमचे बदल आहे, चेंजेस आहेत, काळानुसार तुम्ही बदलत गेले, तर तो एक बदल आहे, निसर्गाचा नियम आहे हा बदल. जर तुम्ही बदल नाही केला तर निसर्ग तुम्हाला बदलून टाकेल. तुम्ही जर बदल तुमच्या व्यवसायात नाही केला तर कॉम्पिटिशन तुम्हाला बदलून टाकेल. तर तसं त्या झाडाकडनं तुम्हाला शिकायला मिळतं की प्रत्येक एम्प्लॉईला किंवा प्रत्येक गोष्टीला समान पाणी जातंय, समान वाढ होती. तर आपलं कंपनीला पण आहे ना अशी ती समान वाढ झाली पाहिजे, कुठेही मतभेद नको, किंवा कुठलाही ऊसनीचपणा नको, किंवा व्यवसायामध्ये जाती धर्म आपल्याला त्याच्यात आणणं नाहीये. कारण आपल्याला व्यवसाय हाच आपला एक खूप मोठा धर्म आहे. आणि हे काय करतात आजकाल पोरं की ते म्हणजे मोबाईल खेळतात, आणि एखादं गिऱ्हाईक आलं का ते तोंडात गुटखा,
आणि मग काय असं बोबड बाबड बोलते, थुकायला जातील, उठायला जातील, मुतायला जातील, काय ते काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर तुम्ही जर हॉटेलला गेले तर त्या हॉटेलच्या वेटरवाल्याला 4 वेळा बोलवा, तो टेबल साफ करून घ्या. का सांगावं का लागलं पाहिजे? कस्टमर आले टेबल साफ करा ना, तर हे सांगावं लागतंय. इथं टिश्यू पेपर ठेव बाबा, तिथं चमचे ठेव, तिथं एखादं मिठाची डबी ठेव. तर हे उद्योजकाचे लक्षण नाहीये. हे म्हणजे एकदम निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आणि हे बळजबरी केलेलं काम. बरोबर. जो खरा आहे त्याचा टेबल साफ असेल, तो तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल, तो तुम्हाला लक्ष देईल. ते तुमच्या टेबलला टिश्यू पेपर म्हणा, हॉटेल उदाहरण घेतलं तर त्याचे टिश्यू पेपर, काय काय बेसिक वस्तू असतात, मिरची, ती प्लेट, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. लोक काय करतात, बोर्ड बदलीत नाही, 10-10 वर्ष बोर्ड बदलत नाही. पार ते पावसात भिजले आणि ते कावळ्याने हागले आणि ते पार ते फाटले. बरोबर. अहो तुमचं त्याच्यावर घर चालणार आहे, बदला ना बोर्ड. 1500 रुपये लागतात बोर्ड बदलायला. आपण जिथं व्यवसाय करतो ती गोष्ट स्वच्छ, सुंदर, व्यवस्थित, अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. हे बेसिक नॉलेज आहे. याला कशाला शिक्षण घ्यायला पाहिजे, MBA घ्यायला पाहिजे, मोटिवेशन ऐकायला पाहिजे? बरोबर. बेसिक आहे ना. तर ह्या गोष्टी, बेसिक गोष्टी खूप महत्वाच्या आहे. ह्या गोष्टी उद्योजकाला समजत नाही. आता याच कंपनीमध्ये मी असं इम्प्लिमेंट केलं की कुठली कंपनी जे गोणी असते त्या गोणीवर कोणी प्रिंटिंग करत नाही. आपली कंपनी त्या लोगो बिगो त्या गोणीवर प्रिंटिंग असतो, होल्डिंग असतात. दुकानदाराला आपण ब्रँडिंग देतो. ते जसं कोकोकोला, पेप्सी किंवा मोठ्या कंपन्यांचं ते ब्रँडिंग असतं. मलाही वाटतं किंवा आपल्या कंपनीचं बॅनर झळकलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही करतो आणि हा पैसा तुमचा वेस्ट नसतो. हा ब्रँड डेव्हलप करण्यासाठी, तुमची व्हॅल्युएशन वाढवण्यासाठी केलेली ते इन्व्हेस्टमेंट असते. याच्याने गुडविल तयार होतं. आपण गुडविल पण कॅल्क्युलेट केलं पाहिजे. जे कॉमर्सचे विद्यार्थी त्यांना गुडविल शब्द लक्षात येईल. गुडविल म्हणजे एखादी ब्रँड विकणे. आता जसं नोकियाने त्याचं गुडविल विकलं, बरोबर. नोकियाचा कारखाना विकले नव्हता गेला, त्यांनी नोकिया हा शब्द विकून टाकला. बरोबर. म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहे की आपलं दुकान स्वच्छ ठेवा, झाडझूड करा, हे सांगावं नाही लागलं पाहिजे. बरोबर. काय याच्यात काही आपण आता समजा मी प्रेझेंटेशन देतोय, माझे कपडे चांगले पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजे, एखादा रुमाल असला पाहिजे किंवा माझी चप्पल व्यवस्थित पाहिजे, फाटक्या चपला, काय त्याच्यात म्हणजे गरिबी दाखवण्याला काय अंत आहे? काही गरिबी काही दाखवायची गरज नाही. 300 रुपयाला चप्पल भेटती, 200 रुपयाला शर्ट भेटतोय, 500 रुपयाला पॅन्ट भेटती. बरोबर. त्याच्यात त्या फाटके कपडे, ते फाटके, काय हे सगळं माझ्या हिशोबाने हे पोरं सगळं थोटांडे. बरोबर. म्हणजे थोडक्यात ना काय होतं, काही वेळा काय होतं, सिंपती मिळवण्याच्या दृष्टीने तो प्रयत्न केला जातो. दिसा ना, आता मला मी काय ह्याच्याकडे घालून काय दिवसभर फिरत नाही, पण दिसू द्या ना, भारी वाटतंय, इम्प्रेशन वाटतंय, पॉवरफुल वाटतंय आणि स्वतःला पण काहीतरी बरं वाटतंय, फील वाटतं ना. जन्म घेतलाय, जीवन जगतोय, काहीतरी आनंद पण भेटला पाहिजे ना. बरोबर. आता आज मला तुम्ही तर मला काही पैसे देणार नाही म्हणून मी काही आलो नाही, पण मला एक आनंद मिळतोय, चर्चा करायला मिळते. तर तुम्ही पण जा, चर्चा करा, बोला लोकांशी, चांगले कपडे घाला, चांगला मोबाईल मध्ये बॅलन्स नाही, हे दारिद्र्याचं लक्षण आहे. ते जिओचे किती भाव वाढू द्या ना, वाढू द्या ना, तुम्ही तेवढं कमवायला शिका ना. भाव हे वाढणार, रडत कुठं बसतात. बरोबर. ते काही पोरं लगेच जिओचे भाव वाढले, BSNL मध्ये जा. काय 2-5 पैसे इकडे का तिकडे, 2 पैसे जास्त कमवा. पैसे कमवण्याचे मार्ग शोधा, वाचवायचे मार्ग नका शोधू. बरोबर. मी ना ते पैसे वाचवत नाही, बार्गेनिंग करत नाही कुठं. बरोबर. कारण काय होतं, मग आपली एनर्जी तिथं डायव्हर्ट होती, ती मानसिकता. तुम्ही मोठ्या लोकांचं बघा, म्हणजे 1-1 कोटीचं घड्याळ, म्हणजे ते वाचवत नाही ना हो. ते पैसे अजून कसे मिळतील, आपण अजून कसे डेव्हलप होऊ, याच्याकडे लक्ष जातं. आणि आपले हे पोरं मग ते अंबानीचा आसन, ते मग अडाणीचा आसन, त्याच्यावर मोदीचा हात आहे आणि त्याच्यावर याचा हात आहे. काही नसतो या गोष्टी. बरोबर. ते त्यांच्या लेवलला बरोबर आहे. आपण काय एवढे मोठे नाही. त्या अदानीला आणि अंबानीला आणि रिलायन्स वाल्याला कमेंट करायला आपण आधी त्या काबिल बना. बरोबर. मग त्या लेवलला बना आणि मग कमेंट करा ना. टाटानी अंबानीला बोलणं योग्य आहे, दोघं लेवलला आहे. आपल्या खिशात पैसे नाही, आपल्या गाडीत पेट्रोल नाही, मोबाईलला बॅलन्स नाही, त्या अंबानीचं कुठं कौतुक घेऊन बसतात. तर ह्या गोष्टी मला त्रासदायक वाटतात, आवडत नाही. काहींना आवडत असतील, पण मला ह्या गोष्टींचा राग येतो. काय त्याचं ते लग्न केलं करोडोचं, करू द्या ना, तुम्ही करा ना. बरोबर. अंबानीने 100 कोटीचं लग्न केलं, मी 200 कोटीचं करीन. ठेवा ना टार्गेट, मिळवा ना. तुम्ही बोलले स्वप्न बघायला कुठे खर्च आहे. हा, तसं करा ना, मिळवा. त्याच्या बुद्धिपत्त्याप्रमाणे त्याला मिळालंय, तुमची बुद्धी तुम्ही वापरा, खर्च करा. या फालतू गोष्टीत ना त्या माणसाला फरक पडन.
तुम्ही बोर व्हाल आणि हॅरेसमेंट फरक मध्ये तुम्हाला पडेल. हा, रस्ते खराब आहे, जाऊ द्या मुर्दे, ते रस्ते खराब आहे, तुम्ही तुमची गाडी काढा निघा. त्या रस्त्याला नाव ठेवत बसण्यापेक्षा का तुमच्याकडून काय होणार आहे का रस्ते रिपेअर? आपल्या हातात आहे का ह्या गोष्टी? बरोबर. आता मला एवढा त्रास होतो, टॅक्स जास्त आहे, मलाही खूप टॅक्स असतो. बचत गट, महिला बचत गट आहे, फूड प्रोसेसिंग आहे, काय काय करणार, काय भरावं लागणार आहे, भरा. लाईट बिल एवढं येतंय, भरा, जाऊ दे, कुठं रडत बसता. बरोबर. नाही तर मग आम्हाला योजनाच नाही आणि आम्हाला अमुकच नाही. म्हणजे ते काहीच कारण करायचं काही नाही, पण ते कारण शोधत बसायचे. तुमच्या नळाला पाणी नाही येत, तुम्ही जारचं पाणी घ्या, प्यान, काम करा. कारण आपण ही गोष्ट बदलू शकत नाही. बरोबर. आणि तुम्हाला जर उद्योग निर्मित करायची असली तर तुम्ही ह्या गोष्टींकडच्या बाहेर पडलं पाहिजे आणि कुठला तरी मार्ग शोधला पाहिजे. समाजसेवा करायची तर मग पूर्ण समाजसेवा करा, मग त्याच्यात 100% उतरा. हवेतल्या गोष्टी करायच्या नाही. मग पाणी खराब आहे ना, मग 100% रस्त्यावर उतरा, 500 माणसं गोळा करा, त्या आमदाराच्या दारात जा. तुमचा रस्ता खराब आहे, मंत्र्यापर्यंत जा, मंत्र्याला जा, विचार, शेवटपर्यंत जा. मग ते अर्धवट लढाई नाही सोडायची. उगाच ते फेसबुकला काहीतरी बोलायचं आणि ते एखाद्या नेत्याला बोलायचं, हे तरुणांनी हे बंद केलं पाहिजे. कारण तुमच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. आणि जर तुम्हाला वाटतंय की माझ्या बोलण्याने फरक पडतोय तर मग त्या गोष्टीत 100% फरक आणा. अर्ध्यात ती गोष्ट सोडू नका. मग तुमची वाह होईल, तुमचं कौतुक होईल की खरंच ह्या व्यक्तीमुळे आज हा रस्ता झाला. बरोबर. हे माझं युवकांना सांगणं आहे. बरोबर. म्हणजे त्यामध्ये तुमचं नुकसान होणार. थोडक्यात सांगायचं, सरांना सांगायचं काय, मानसिक त्रास जो आहे तो तुम्ही सगळ्यांनाच होतो. तो एकट्या व्यक्तीला होणार नाही. बॅलन्स वाढला म्हणजे मलाही त्रास आहे, सगळ्यांचा तो ताण आहे, तुम्ही स्वतःवर कशाला घेता, असं सरांचं म्हणणं आहे. सरांचं म्हणणं एक पण असं आहे की समजा जे खर्च वाढत आहे किंवा महागाई वाढते, याला तुम्ही म्हणजे लक्ष नका देऊ, त्याला डायव्हर्शन द्या. कारण ते खर्च वाढत जाणार आहे, तुम्ही तुमचा खर्च वर विचार करणार, तुमचं इन्कम वाढा. तुमचा हा ग्राफ जर वाढला, तुम्हाला याचे काही वाटणार नाही. जसं सरांनी जे उदाहरण दिलं, 1 कोटीचं वॉच ते वापरू शकता. मग तर त्यांना जर इन्कम जर दररोजचा 10 कोटी आहे तर 1 कोटीचं वॉच घेऊ शकता. बरोबर. तर तुम्ही पैसे कमवण्याचे मार्ग शोधले पाहिजे. आणि बचतीचे मार्ग म्हणजे माझ्या हिशोबाने बचत म्हणजे हे लक्षण उद्योजकांनी बचत म्हणजे बचत एक वेगळा प्रकार आहे आणि कॉस्ट कटिंग हा वेगळा प्रकार आहे. बचत म्हणजे उगाच बॅलन्स कमी टाकणे, ही काही बचत नाही. गाडीत उद्योजकांनी समजा, आता एखादं मोटिवेशनल म्हणतोय की उद्योजकांनी काटकसरी असलं पाहिजे. आता माझी गाडी समजा पुन्हा जाणार आहे, त्याच्यात अर्ध पेट्रोल टाकून करू काय? ही कॉस्ट कटिंग काही कामाची नाही. याला बचत नाही म्हणत आपण, याला मूर्खपणा म्हणतो. तर कॉस्ट कटिंग हा प्रकार वेगळा आहे की माझे पैसे एक्स्ट्रा राजगिरा समजा आहे, कुठून स्वस्त मिळतो किंवा कुठं चांगलं मिळेल, माझं ट्रान्सपोर्ट कॉस्ट कशी वाढेल, तर ती बचत वेगळी. आणि आपण जी बचत करतो तो मूर्खपणा आहे की बा बॅलन्स कमी टाकणे, गाडीत पेट्रोल कमी ठेवणे, मित्र गाडी मागतो म्हणून पेट्रोलच टाकणे नाही, एक दिवस आपलेच हाल होत्या. किंवा मग टायर पंक्चर झालं तर हवा मारून ऍडजस्ट करणे. तर ह्या गोष्टी आपल्या गरजेच्या गोष्टी या लागतातच. बरोबर. सर, आपण तुमचा वेळात वेळ काढून आमच्या प्रेक्षकांना दिलात आणि नोटा टॉक्स परिवाराला पण दिला. नोटा टॉक्स परिवाराकडून तसंच आमच्या टीमकडून आणि प्रेक्षकांकडून मी तुमचे हार्दिक धन्यवाद मानतो. येस, थँक्यू. मला नोटा टॉक्सने आज या काबिल समजलं आणि या लायक समजलं की बाबा मी त्यांच्या शोवर, त्यांच्या या चॅनलवर येऊ शकतो आणि मन मोकळ्या गप्पा मारू शकतो. याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आता माझ्या बोलण्यामधून किंवा फ्लोमध्ये जर एखादं काही कोणाला टोचला असेल किंवा काही राजकीय ह्याच्यात गेलो असेल तर ते मला माफ करावं. माझा हेतू फक्त व्यवसाय कडे लक्ष द्या हा आहे आणि त्याबद्दल त्या बाजूने सामाजिक कार्य करा असंही आहे. पण उगाच ज्या गोष्टीकडे आपल्याला वेळ देऊन आपला काही उपयोग होणार नाही त्या गोष्टीत एका तरुणाने न पडता आपल्या कामाकडे माणसाने समाजसेवा कधी करावी, ज्यावेळेस आपलं ते एका यांचं वाक्य आहे की तुमचं जर आधी तुम्ही तुमच्या गरजा भागवल्या पाहिजे, अन्न वस्त्र निवारा, मग तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भागवल्या पाहिजे आणि तुमच्या कुटुंबाच्या भागून पुढच्या 5 वर्षाची जर तुमची तयारी होत असेल तर तुम्ही समाजसेवा केली पाहिजे. बरोबर. आपल्याकडे 5 वर्ष पुरेल एवढं आपल्याकडं भांडवल म्हणा किंवा आपल्याकडं आर्थिक संकट जर आलं, एखादा मेडिकल इश्यू आला, ही गोष्ट आपल्याकडे पाहिजे. मग समाजसेवा करा 5 वर्षानंतर आणि समाजसेवा करून आपलं जर चालत असेल मग राजकारण करा. अशा त्या पद्धती आहेत.
तर आपण त्या स्टेप कशा आहेत त्या बघितल्या पाहिजे आणि उगाच एखादा पॉइंट लावून धरायचा किंवा एखाद्या स्टेटमेंट कोणाचं लावून धरायचं यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. आणि नोटा टॉक्सनी मला इन्व्हाइट केलं आणि मनमुराद गप्पा मारल्या, आमच्याबद्दल जाणून घेतलं. याबद्दल मी नोटा टॉक्सचे खूप खूप आभारी आहेत आणि यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही चॅनल यांचं सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटेल त्या मन मोकळ्या मला शिव्या द्या. धन्यवाद सर. धन्यवाद.